आता मला असं वाटते की आपण सर्वजण एकमेकाशी बोलून जर हा सेशन केला तर तो बेस्ट राहील असं वाटतंय, कारण की तुमचे प्रॉब्लेम्स मला सोडवायचे आहेत. त्या पद्धतीने तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आता ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी कमेंट करा आणि त्यांच्या आपण एक एक वन बाय वन प्रॉब्लेम्स बघू, म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू अँड एमटीफाय अँड एक्सनेस बाबत, किंवा ट्रेड कसे लावायचे, किंवा बाकीच्या गोष्टी काय चुकतात, फिबोनाची वगैरे, किंवा काय अशा गोष्टी काय असतील तर. ठीक आहे, ज्यांना पण प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्यांनी पहिल्यांदा कमेंट करून ठेवा, आपण 1 to 1 करूया. तुम्हाला आज कमेंट करावीच लागेल. हॅलो. हो सर. मला वाटतं कमेंट कोणच करणं झालंय. सर कमेंटचं ऑप्शन मला इथे दिसतच नाही हो. कशावर कनेक्ट केले? मोबाईल, लॅपटॉप? लॅपटॉपवर. लॅपटॉपवर कमेंटचं ऑप्शन पाहिजे ना तुम्हाला. बाजूला एक असं म्हणजे लॉक सारखं चिन्ह दिसते का बाजूला उजव्या कोपऱ्यात? लॉक सारखं नाही. गुगल मीट ओपन करा, लॉक सारखं चिन्ह दिसतं, त्याच्या बाजूला एक मेसेज सारखं हे आहे. इन कॉल आणि मेसेज कुठं आहे बघायला पाहिजे. मला तुमची स्क्रीन नाही दिसत. ट्रेड बदलचे नंतर शेवटला करू. ओके सर मला पण टॅबचं सापडत नाही ऑप्शन. सर दिसलं. एक काम करूया आपण, पहिल्यांदा एमटी5 समजून घेऊ आपण. ओके, एमटी5 समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू समजून घेऊ. ठीक आहे. आता मोबाईलवरून कोणी एमटी5 जॉईन केले का सांगा जरा मला. लेडीज मध्ये कोण असेल तर सांगा, त्यांचा स्क्रीन शेअर करायचे. मोबाईलवरून कोणी जॉईन केले का? माईक बंद करा बाकीच्यानी. मोबाईल मध्ये कोणी जॉईन केले का? वैष्णवी मॅडम. हो सर केले. हा मग बोला की. करू हॅलो. का शेअर? स्क्रीन हा. शेअर करू का? येते काय? जरासा आवाज वाढवतोय तुमचा. हा एक मिनिट. हा सर. हा, तुमचा आवाज सगळ्यांना ऐकू आला पाहिजे, त्या पद्धतीने बोला. हा ठीक आहे. ठीक आहे. ओके, स्क्रीन शेअर करा एमटी5 ची. हा एक मिनिट. आता हे एमटी5 एक्सनेसला कसं कनेक्ट करायचं, काय करायचं सगळं दाखवतो तुम्हाला मी. सर दिसते स्क्रीन? नाही अजून झालेली शेअर. हा सर बघा. आली स्क्रीन. ओके. हा एक मिनिट. सर्वांना दिसते का बघा स्क्रीन? हो सर. ओके ठीक आहे. आता बघा कसं कसं काय काय करायचं असतं बघा, दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनिट. पहिल्यांदा कोड्स ओपन करा. एक एक रेकॉर्डिंग चालू केलंय. हो, रेकॉर्डिंग चालू केलंय मी. एक एक गोष्टी दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा कोड्स ओपन करा. खाली खाली. हा बघा, इकडे इकडे सिम्बॉल दिसतात सगळ्यांना. हॅलो. हो सर. ही वॉच लिस्ट दिसते का सगळ्यांना? हो दिसते. ओके, ही वॉच लिस्ट आहे ना, ही कशी ऍड करायची दाखवतो, किंवा डिलीट कशी करायची. तो वरती पेन्सिल आहे बघा, त्या पेन्सिलवर क्लिक करायचं आणि डस्टबिन वर क्लिक करायचं आणि तिकडे ब्लू दिसते बघा, ते सगळं 2 ब्लू बॉक्स दिसतात ब्लू वाले, त्याच्यावर क्लिक करा. आणि डिलीट मारा.
डस्टबिनवर क्लिक करा. गेलेत हे. आता बॅक या. ओके ठीक आहे. एकच मिनिट थांबा. आणखी कोणाला तरी एकच आवाज घेऊ, बाकीच्यांचा नको घ्यायला. वैष्णवी मॅडम आणि प्रिया मॅडम तुमचा आवाज येतोय? हॅलो. हो सर. हा ठीक आहे. बॅकग्राऊंडला नॉईस नाही ना? आहे सर. नको मग राहून दे. कविता मॅडम, ज्यांच्या बॅकग्राऊंडला नॉईस नाही त्यांनी माईक ओपन करा लेडीज मध्ये. माझ्या इथे नाहीये सर. ठीक आहे चालतंय. तुम्हाला मी प्रश्न विचारतो आणि ह्यांना पण. हे समोर स्क्रीनवर जे काय चाललंय ते बघायचं तुम्ही. ओके. आता हो. बघा इथे जर सिम्बॉल तुम्हाला ऍड करायचे झाले तर वरती प्लस बटनवर क्लिक करायचं. हो. आणि तिकडे फाइंड करायचं. फाइंड मध्ये तुम्ही सर्च करू शकता. आता तुम्हाला इथे सर्च करायचं USD JPY. ओके. USD JPY. आता USD JPY टाकल्यानंतर तिकडे येतं, त्या प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर ती करन्सी तिथे ऍड होते, करन्सी पेअर. हो. ओके. आता बॅक बरोबर. घ्या, बॅक घ्या. झाली का बघा? येस झाली. झाली. ओके. हे अशा पद्धतीने ती करन्सी पेअर ऍड करायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके. 2 नंबरला खालच्या बाजूला 2 नंबरला चार्ट्स म्हणून ऑप्शन येतो बघा. आहेत. हा म्हणजे इथे तुमचा चार्ट ओपन होतो. मार्केट कोणती तुम्ही ट्रेड करायला लागला त्याचा चार्ट ओपन होतो. त्या ऑर्डर कुठे पडले, काय पडले हे दिसतं इकडे. ओके. त्याच्यानंतर पण ना ही ब्लॅक जी बॅकग्राऊंड आहे ती ट्रेडिंग व्ह्यूच आहे का? ट्रेडिंग कशाचं व्ह्यू आहे? नाही आहे, हे MT5 आहे. इथे तुमच्या फक्त ऑर्डरही दिसणार, बाकी इथं अनालिसिस वगैरे काही करायचं नसतं. अनालिसिस वगैरे सर्व काही जे काय करायचं ते लॅपटॉपवर करायचं किंवा टॅबवर करायचं. ठीक आहे. इथे फक्त तुम्हाला ट्रेड मारायचे आहेत, बाकी काही करायचं नाही इकडे. ओके. त्याच्यानंतर ना परत कोड्स मध्ये जावा. हा परत आता बघा, आता नवीन जर तुम्हाला ऑर्डर जर प्लेस करायची असेल तर काय करावं लागतं? 1 नंबरला गोल्ड दिसते तुम्हाला XAUSD. हो. त्याच्यावर प्रेस करा. प्रेस केल्यानंतर ना हे ऑप्शन येतात बघा, न्यू ऑर्डर, चार्ट्स, प्रॉपर्टीज आणि बाकीचं मार्केट स्टॅटिस्टिक. हे खालचं काय बघायचं नाही आहे. प्रॉपर्टीज पण नको आहे आपल्याला. आपल्याला चार्ट आणि न्यू ऑर्डर्स फक्त पाहिजे आहेत. बाकी काही तुम्हाला गरजेचं नाही आहे यातलं. ओके. मग न्यू ऑर्डरवर क्लिक ज्या वेळेला करता ना त्यावेळेला एक वेगळा विंडो येतो. हे बघा असा विंडो येतो. ओके. हा. आता इथून तुम्ही ऑर्डर टाकू शकताय. ओके. वरती सगळ्यात वरती इकडे मार्केट एक्झिक्युशन दिसते बघा, तुम्हाला दिसतं का? मार्केट एक्झिबिशन दिसतंय. हा मार्केट एक्झिक्युशन मध्ये मार्केटमध्ये जी काही किंमत चालू आहे त्या किमतीला तुम्ही बाय किंवा सेल करणं. ओके. मग बाय ओके. करायचं काय सेल करायचं हे तुमच्या व्ह्यू वर असणार, तुम्ही कसं व्ह्यू काढलाय त्याच्यावर. ओके. आणि मग बरोबर त्याच्या आहे. खाली लॉट साईज दिसतात बघा. हो. कोणती lot? -0 -0.05 -1.1. हा तो मध्ये जो ऍक्टिव्ह आहे डार्क आहे तो लॉट साईज तुमचा ऍक्टिव्ह आहे. ओके. ओके. तिथे तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या कॅपिटल नुसार. जर $100 असतील तर 0.01 वरच करायचं. ओके. ओके. त्याच्यानंतर ना खालच्या बाजूला तुम्हाला लाईव्ह प्राइस दिसते बघा, चालू असणारी प्राइस. हो दिसतीये ओके. राईट साइडला ना ओके. 4941.845. त्याच्यानंतर ना तुम्ही TP आणि SL पण लावू शकता. SL आणि TP दिसतं, ते कॉलम्स आहेत ते 2 SL आणि आहे ना समोर. त्या चालू प्राइसच्या खालीच दिसतं ना. करंट मार्केट प्राइस चालू आहे त्याच्या खाली तुम्हाला 2 ब्लॉक दिसतात ना ते. हो दिसले. हा दिसले, ते SL म्हणजे स्टॉप लॉस, TP म्हणजे टार्गेट हो. प्रॉफिट. ओके. आता एक काम करा, सेलची ऑर्डर प्लेस करा. पहिल्यांदा सेलवर क्लिक करा. हा बघा सेलवर क्लिक केल्यानंतर ऑर्डर प्लेस झाली बघा समोर. झाली? हो. हो. ओके. आता ह्या ऑर्डरला तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट जर लावायचं असेल तर त्या हा. ऑर्डरवर प्रेस करायचं. प्रेस करून धरायचं. प्रेस करून धरल्यानंतर ना हे ऑप्शन येतात. आता काय काय ऑप्शन आलेत बघा. क्लोज पोझिशन ही आहे ती पोझिशन जर तुम्हाला क्लोज करायची असेल तर क्लोज पोझिशनवर तुम्ही क्लिक करू शकता. ओके. ओके. त्याच्यानंतर मॉडिफाय पोझिशन. मॉडिफाय पोझिशन मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट जर लावायचं असेल तर तुम्ही हो. इथून लावू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नाही येतं बघा ते स्टॉप लॉस लावा. ओके. तिथे पोझिशन किती बसले बघा वरती दिसते का? मॉडिफाय पोझिशनच्या खाली दिसते. कोणत्या हो. प्राइसला तुम्ही ट्रेड घेतला ते दिसते बघा. 4933 ला ट्रेड घेतलेला आहे. बरोबर आहे. ओके. मग तुमचा स्टॉप लॉस असेल तर 4950 टाका. ओके. आणि टार्गेट टाका 4920 टाका. आता बघा हे टाकल्यानंतर मॉडिफाय करायचं आणि मॉडिफाय केल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट लागलेले दिसेल तिथे. त्या एंट्रीवर क्लिक करा किंवा चार्टवर दिसतं ते बघा. हो, किती दिसतं डॉलरचा लॉस, chart. किती डॉलरचा प्रॉफिट होणार हे सगळं दिसतं बघा तिथे. SLच्या हो. इथे $16 दिसतंय, $16 लॉस होणार. TPच्या इथं $13 दिसतंय. दिसतात. हा मग $13 तुम्हाला प्रॉफिट होणार. ओके. हे अशा पद्धतीने असतं ते. ओके. ठीक आहे. आता कसं होतंय कधी कधी तुम्ही 2 एंट्री टाकल्या असेल. ओके.
वरती एक हम्म. पॅनल दिसते बघा, वरती एक पॅनल दिसतं ते ब्लिंक करायला लागले ते. हो दिसतंय. हा, तिथून पण एंट्री टाकता येतात. अजून एक सेलची एंट्री टाका वरून, सेलवर क्लिक करा. हा, सेलची अजून एक एंट्री आली बघा, ट्रेड मध्ये जावा. 2 एंट्री आल्या. हो आले. आता खालच्या एंट्रीला तुम्ही एसएल आणि टीपी लावलेला आहे, वरच्या एंट्रीला लावलं का? नाही नाही. लावलेला. मग त्याच्यावर प्रेस करायचं, तिकडे चार्टवर जात बसायचं नाही, त्याच्यावर प्रेस करायचं, मॉडिफाय पोझिशन करायचं आणि 20 करा तिकडे. तिकडे 50 करा, 4950 आणि तिकडे 20 करा. हा 20 आणि मॉडिफाय करा. आता हे स्टॉप लॉस आणि टार्गेट लागलेत का नाहीत हे कन्फर्म करण्यासाठी त्या ऑर्डरवर क्लिक करायचे. ते जे ऑर्डर आहेत ना त्याच्यावर क्लिक करायचे. नाही इकडे नाही, ते इथे नाही, त्या ऑर्डरवर क्लिक करा फक्त. हळूच क्लिक करा, नाही एवढं फास्ट नाही. हळू क्लिक केलं तर दिसते बघा तिथे टीपी आणि दिसतंय. एसएल. टीपी आणि Yes. एसएलच्या पुढे टीपीज दिसतात, एसएल पण दिसतो. हो दिसतोय. ओके, हे सेलचे एंट्रीज आहेत. आता तुम्हाला वरच्या ह्याच्यामध्ये $8 प्रॉफिट चालू आहे आणि खालच्या ह्याच्यामध्ये अजून प्रॉफिट व्हायचं आहे. ओके, वरची पोझिशन आहे. तुम्ही हो. क्लोज करू शकता. त्याच्यावर प्रेस करायचं, प्रेस करा त्याच्यावर आणि क्लोज पोझिशन, प्रेस करा, ओके. क्लोज पोझिशन. हे बघा खाली क्लोज विथ प्रॉफिट केलं ना तर ती हो. क्लोज होते. हा, क्लोज करा म्हणजे तो प्रॉफिट डन होतो तुमचा. ओके, आता राहिली ही आता एक पोझिशन. order चालू आहे. हा, एक चालू आहे, हिला तुम्ही टीपीएसएल वगैरे देऊ शकता, म्हणजे दिलेलं असतंच ते पहिल्यांदा. दिलेलं आहे आपण. ओके ठीक आहे. हा, इथेपर्यंत समजलं सगळं? हो सर समज. ओके ठीक आहे. आता काय करा मध्ये कोट्स मध्ये जावा, कोट्स मध्ये नाही चार्ट्स मध्ये जावा. हा, चार्ट्स मध्ये जावा आणि काय करा, चार्ट वर क्लिक करा, बाजूला खाली मोकळ्या जागेत. हा बघा, हे गोल चक्र दिसतं, ह्याचे टाइम फ्रेम येतात बघा, टाइम फ्रेम. परत काय तुम्हाला मार्किंग वगैरे करायचं असेल तर सगळं येणार ह्याच्यामध्ये. ओके. अँड्रॉइड ज्यांचं पाहिजे त्यांना इथे दिसेल. ओके, आता काय करा, सेलच्या 3 एंट्री टाका, 3 एंट्री फास्ट मारा. हा बस, आता ट्रेड मध्ये जावा. किती एंट्री पडलेत बघा टोटल? 4 आहेत एकूण. एक पहिली लावलेलीच होती आणि हा. नंतर 3 आता लावले. 3 पडल्यात. ओके, आता ह्या सगळ्यांना टीपीएसएल वगैरे लावायचं थोडंफार अवघड होतं. हा. ओके, आणि कधी कधी काय होतं, भरपूर तुमच्या एंट्री पडलेल्या असतात आणि सगळ्या एकदम क्लोज करायच्या असतात आणि तुम्ही एक ओके. एक क्लोज करत पण प्रॉफिट काय होतं, प्रॉफिट तर हे होतं किंवा लॉस वाढत जातो. होतो. हो. लॉस वाढत जातो. ओके, मग अशा वेळेला काय करायचं असतं, अशा वेळेला एका एंट्रीवर प्रेस करायचं असतं. हम्म. एका एंट्री प्लेस करायचं आणि खाली बल्क ऑपरेशन दिसते बघा. हो दिसतंय. हा, बल्क ऑपरेशन मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये ऑप्शन्स बघा काय काय आहेत. क्लोज ऑल पोझिशन म्हणजे ज्या काय सगळ्या चालू आहेत त्या क्लोज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर क्लोज लुजिंग म्हणजे जे लॉस मध्ये गेल्यात त्या पोझिशन. ओके, क्लोज ओके. सेलिंग पोझिशन आणि क्लोज गोल्डच्या जर पोझिशन असतील तर गोल्डच्या पण करू शकता आणि गोल्डच्या सेलिंगच्या असतील तर त्या पण करू शकता. ओके, आता क्लोज ऑल पोझिशन दिल्यानंतर ना सगळ्या एंट्री ऑटोमॅटिक क्लोज होतात बघा. द्या क्लोज, बघा गेलं का? हो गेले. कळालं काय केलं मी? हो ऍट अ टाइम हा, वन टाइम, केल्या. वन टाइम सगळ्या क्लोज केलं. ठीक आहे, ऑर्डर कशी टाकायची कळाली? हो कळाली सर. सांगा बघू आता कशा कशा ऑर्डर टाकायचे. आपण आता ज्याची ऑर्डर द्यायची आहे, म्हणजे आता इथे 2 उदाहरणं आहेत. HCUSD ते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथे जाऊन न्यू ऑर्डर मध्ये क्लिक करायचं. न्यू ऑर्डर मध्ये तुम्हाला बाय किंवा सेल करायचं आहे त्याप्रमाणे तिथे बाय सेल करायचं. ओके, आणि मग त्याच्यानंतर एकदा ऑर्डर एक्झिक्यूट झाली की मग त्याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही पण लावून ठेवू शकतो. पण या असं मला एक विचारायचंय, एकत्र तिन्ही लावता येतं का? म्हणजे स्टॉप लॉस नाही लावत, ते लावता येत नाही एकत्र तिन्ही, ते अवघड होतं थोडंफार, कारण की अच्छा. MT5 प्लॅटफॉर्म आहे ना तो, म्हणून. पण बरं. एकत्र क्लोजिंग करता येतात सगळ्या. ठीक आहे. आणि मग जेव्हा स्टॉप लॉस आणि टार्गेट आलं असेल तर तेव्हा ते आपोआपच त्या काय ऑटोमॅटिक क्लोज होतात. खरं automatic ट्रेड टाकल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायला विसरायचं नाही. ओके, नाही विसरायचं. आता Yes, sir. बघा ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनला आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट लावूया. ओके, हो. बाईंग कितीला घेतले बघा, पहिला बाईंगची प्राइस लक्षात ठेवा. 4925.260. हा, 4925 ला आपण बाईंग केलेलं आहे. ओके, आता समजा आपल्याला इथे $20 लॉस द्यायचा आहे, मग काय स्टॉप लॉस येणार तुमचं? लॉस घ्यायचा आहे. $20. हे सेलची ऑर्डर आहे ना म्हटल्यावर 4925 सेलची नाही, बायची ऑर्डर आहे. बायची ऑर्डर आहे. ओके, मग 4920 सॉरी 20चं घ्यायचं आहे ना.
हा 20चा घ्यायचा. Five. 4905 तुमचा एसएल येणार. हा. ओके. आणि बरोबर. 35 टाका. ओके. आता बघा, आता मॉडिफाय करा. ओके. आता ह्या ज्या ट्रेडला प्रॉफिट किती होणार आहे, लॉस किती होणार आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर चार्ट वर जायचं, त्या एंट्री क्लिक करायचं आणि चार्ट ओपन करायचं. त्याच एंट्री क्लिक करायचं, त्या एंट्री क्लिक करा. ट्रेड्स मध्ये जावा. ट्रेड्स, हा त्या एंट्री प्रेस करा. एंट्री प्रेस करा आणि चार्ट दिसते का खाली? हो दिस. हा चार्ट वर क्लिक करायचं, मग चार्ट ओपन होता. चार्ट वर जी एंट्री पडलेली आहे तुमची ती दिसते बघा तिथं. त्याच्यावर क्लिक केलं ना तुम्ही, किती डॉलरचा लॉस किती डॉलरचा प्रॉफिट होणार तुम्हाला दिसतंय. हो टार्गेट 9.74चं म्हणजे तेवढा प्रॉफिट असेल ना तो. तेवढं प्रॉफिट आणि खाली $20 लॉस आहे तुमचा. 20.26 असेल. हा आता हे सगळं रॅन्डम करतोय आपण. ओके. इथं तुमचा व्ह्यू क्लिअर करायचा, तो ट्रेडिंग व्ह्यू वरून किंवा तुम्ही अनालिसिस करता तिकडून व्ह्यू क्लिअर करून आणायचा. ओके. म्हणजे इकडे तुम्हाला कळतं की किती डॉलरचा लॉस जाणार आहे, काय होणार आहे, हे सगळं समजतं. ओके. मला वाटतं आता एसएल पण हिट करू शकतो बघा, तो एसएल कडे आलेलं आहे मार्केट. हो. ठीक आहे. पण समज याचं पैशांचं ट्रान्झॅक्शन कसं होतं सर मग? म्हणजे डॉलरमध्ये होतं, डॉलरमध्ये ते बाकीचं ते एक्सनेस वरून होतं, ब्रोकर असतो तुमचा तो. आता इथे बघा 3 नंबर कॉलम ओपन करा. 3 नंबर कॉलम मध्ये वरती इक्विटी बॅलन्स दिसते बघा. 639.14. हा हे डॉलर आहेत आणि खाली जो डॉलरचा लॉस चालू आहे तुमचा $6 $8 हे तुमचे काय लॉस आहेत. ओके. असे जर प्रॉफिट करून तुम्ही समजा $400 तुम्ही जर प्रॉफिट केला तर काय बाजारात जो काही रेट असेल त्या रेटने तुम्हाला हे मिळतं. म्हणजे आपण काय करतो, जीपे करतो. तुमचे डॉलर आपण विकत घेतो प्रॉफिट केलेले आणि तुम्हाला आपण जीपे करतो. ओके. अच्छा. म्हणजे आम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करायचं हे तुमच्या बरोबर करायचं ते बरोबर? आता सध्या आमच्या बरोबर का करायचं, कारण की जो आपला ब्रोकर आहे ना, जो आपल्यासाठी काम करत होता, तो ब्रोकर इंडियामध्ये थोडं त्याला बॅन केलेलं आहे. ओके. कारण की तुमच्या बरोबर करायचंय तर ते सेफ आहे ना उलट? हो सेफ आहे ते. आमची अकाउंट्स असतात त्यामुळे सेफ असतं आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे हे करून दिले जातात. ठीक आहे चालेल. सर डेमो अकाउंट कसं दिसतं? हे ओरिजिनल हे डेमोच आहे, हे पण डेमोच आहे. एवढे ट्रेड नाही लागत. हो डेमो आहे. हे बघा वरती 3 डॉट वर क्लिक करा, कोट्स मध्ये जावा आणि वरती कोट्सला 3 डॉट लाईन दिसतात बघा आडव्या वरती. डेमो दिसते का? हो. हो हे दिसतं ग्रीन. डेमो अकाउंट आहे ते. हे कसं कनेक्ट करायचं ते तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ पाठवतो, तो बघून घ्या, म्हणजे त्यातनं कनेक्ट करता येते. ऑर्डर वगैरे टाकायचे समजलेत कसे टाकायचे? हो सर समजलं. याच्यामध्ये काय अडचण आहे सांगा? हॅलो. सर ती लॉट साईज कमी जास्त कशी करायची तेवढं सांगताय का? USD JPY ओपन करा. माईक बंद करा सगळ्यांनी. USD JPY ओपन करा, न्यू ऑर्डर टाका. आता वरती लॉट साईज किती आहे बघा. मध्ये बघा सेंटरला 2 ब्लिंकिंग जे बायचं आणि सेलचं बटन ब्लिंक करते त्याच्यामध्ये लॉट साईज आहे बघा. तिथे लॉट साईज करा 0.03 आणि बाय मारा. बायची एंट्री पडली बघा. आता ट्रेडर्स मध्ये दाखवा. बघा पडली काय JPY 1 नंबरला दिसते बघा वरती. दिसतंय? हा सर. आन्सर ह्याच्यामध्ये 0.03 एंट्री मारली नंतर आपल्याला 0.02 पण कमी करता येतं ना? तर ते त्याच्या आतमध्ये इनिशियल क्लोज करायचं असतं. त्या टाइम फ्रॉम क्लोज पोझिशन केल्यानंतर वरती लॉट साईज येतं, तिथे टाकू शकता तुम्ही. क्लोज पोझिशन करा जरा JPY. क्लोज पोझिशन आणि वरती लॉट साईज आहे बघा तिथं 0.03च्या ऐवजी 0.01 करा तिथं आणि हे करा प्रॉफिट बुक करा. म्हणजे आता किती राहिलेत किती बघा. 2 राहिलेत का? त्यातला 1 गेला का? हा सर. कळालं का? हा सर समजलं. म्हणजे अर्धी क्वांटिटी जर तुम्हाला बुक करायची असेल तर तसं करू शकता तुम्ही, बरोबर ना? हा सर. हा. आता आणि अर्धी क्वांटिटी बुक करायची तुम्हाला यातली, तर त्याच्यावर क्लिक करा, प्रेस करा आणि परत लॉट साईज 1 कमी करा त्यातला क्लोज पोझिशन आणि 0.01 करा वरती आणि परत प्रॉफिट बुक करा. हा आता बघा आता किती राहिली बघा. 1 राहिली. कळालं? हा सर कळालं. गोल्डचा स्टॉप लॉस गेला बघा. हिस्ट्रीमध्ये गोल्डचा स्टॉप लॉस गेलेला आहे.
हिस्ट्रीमध्ये सगळं दिसतं तुम्हाला, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला. वरती कॅलेंडर दिसतं, कॅलेंडरवर क्लिक करा वरती आणि टुडे करायचं. टुडेचं लॉस आणि प्रॉफिट सगळं दिसतं इकडे. टुडे करा, बघा इथे $122 आजचा लॉस आहे आणि कमिशन आहे त्याचं $4.5 आणि बॅलन्स $127, म्हणजे $127 टोटल लॉस झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. ओके, हे डेमो ट्रेडिंग आहे. ठीक आहे, समजलं? यातला काय अडचण आल्या सांगा. आता कुणाला अडचण असेल तर मला हे करा. सागर पाटील सर बोला, बाकीच्याने माईक बंद करा. सर ते पार्शल कसं काय बुक करायचं सर ते? आता दाखवले की पार्सल तुम्हाला मी. हॅलो, हॅलो, आता दाखवलं ना तुम्हाला पार्सल कसं बुक करायचं ते. समजलं नाही सर ते. बरं ठीक आहे, परत एकदा सांगतो. वैष्णवी मॅडम, USD GPU आहे ना, तर गोल्डचा 0.05 सेल मारा. न्यू ऑर्डर, लॉट साईज 0.05 सेल. बघा किती लॉट साईज घेतला इथं, 0.05 आहे, बरोबर आहे का? हा सर. आता ह्यातला तुम्हाला किती कमी करायचं सांगा मला. हॅलो, 2 सर. 2 2 कमी करायचं. त्या एंट्री क्लिक करा. हा. हा, एंट्री क्लिक केलं, क्लोज पोझिशन करायचं. हा, आणि वरती 0.05 दिसते तिथे 0.02 टाकायचं, किंवा 0.03 2 ठेवायचं आहे की 3 ठेवायचं आहे? 3 ठेवायचं आहे सर. 3 ठेवायचं आहे. ओके, मग 2 टाकायचं आणि क्लोज विथ लॉस करायचं. खाली क्लिक करा. हा, आता राहिला किती बघा. 0.03. ओके सर, थँक्यू. समजलं सर. कळालं? हा, समजलं सर. ओके, आणखी कुणाला काय काय प्रॉब्लेम आहे विचारा लवकर, फास्ट. हॅलो, असून दे, स्क्रीन असून दे, MT5 ओपन ठेवा. आणखी कुणाला? तर MT5 डायरेक्ट डाउनलोड करायचं की डेमो अकाउंट पण तुमच्याकडून कसं घ्यायचं? काय? सगळं डेमो वगैरे सगळं देतो आपण. सगळं डेमो वगैरे सगळं देतो तुम्हाला मी. आज ज्यांचे डेमोज आहेत त्यांचे सगळे डेमो आपण काढून घेऊया आजच्या आज सगळ्यांचे. ओके, बर बर. सर आता मला हे- सब अकाउंटचं जर असं सांगाल का? सब अकाउंट म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. एक्सनेस जो ब्रोकर आहे हं. तो आता इंडियामध्ये त्याला बॅन केलेला आहे, कारण की त्याचे क्लायंट चांगले आहेत, सर्व्हिस चांगला देतोय आणि तो गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे काहीतरी, म्हणजे काय त्यांचा इश्यू असेल तो, आपल्याला तेवढं काय माहित नाही गव्हर्नमेंटला टॅक्स देते का नाही ते. त्याच्यामुळे त्याला बॅन केले आहे. त्याच्यामुळे, आणि ब्रोकर चांगला आहे तो आपल्यासाठी, आपण वापरतो त्याला. आणि त्या सब अकाउंट म्हणजे काय असतं, आमचे जे अकाउंट्स असतात ना त्याच्यामधला एक भाग. म्हणजे कसं, आता समजा तुमचं एका बँकमध्ये 2-3 अकाउंट आहेत, एक सेव्हिंग असतं, एक करंट असतं, असं असतंच ना. हा, मग त्यातलं तात्पुरतं आम्ही तुम्हाला एक वापरायला देतो. माझं आता एक्सएम मध्ये अकाउंट आहे, मी त्याच्यातच ट्रेड करते. हम्म. पण मला समजा आता एक्सएनएस मध्ये काढायचं असेल तर माझं आधीच होतं ते टर्मिनेट झालंय. नाही, तर मग ते मग सब अकाउंट वापरायचं. सब अकाउंट वापरा तुम्ही, मेसेज करा मला, तुम्हाला सब अकाउंट काढून देतो. कारण की काय होते, तुम्ही एक्सएम वापरताय पण एक्सएम मध्ये तुम्हाला स्वॅप चार्जेस, स्प्रेड चार्जेस जर बघा तुम्ही किती भरपूर बसतात तिकडे. ओके, मग मी ते सब अकाउंट काढल्यानंतर मला म्हणजे ते माझं रिअल अकाउंट वगैरे सगळं त्याला कनेक्ट होणार का? हो, तुम्ही पहिला म्हटलं रिअल अकाउंट पाहिजे तर रिअल देणार, पहिलाच म्हटलं डेमो पाहिजे तर डेमो देणार. ओके, म्हणजे माझं ते ऑटोमॅटिकली ते माझं ऍक्टिव्ह राहणार ते अकाउंट एक्सएनएसचं? हो राहणार कायम. ते आमच्याकडचं अकाउंट असणार त्यामुळे राहणार. आम्ही ट्रेडिंग करायचं सोडतच नाही ना, त्यामुळे ओके, कायम ठीक आहे. राहणार ते. त्याचा काही विषय नाही आहे. फक्त ट्रेड हा, करायचे असतात ते, महिन्यातून एकदा तरी ट्रेड करायचा असतो. तो छोट्या लॉट साईजने केला तरी चालतो. ओके सर, थँक्यू. हा, डेमो अकाउंटला किती पैसे लागतात? म्हणजे व्हर्च्युअल मनी असतो का तो? व्हर्च्युअल मनी असतो. व्हर्च्युअल मनी असतो तो, किती पण टाका त्याला, तुम्हाला मनात येईल तेवढं टाकू शकता तुम्ही. पण शेवटी डेमोला सायकोलॉजी नसते, सायकोलॉजी ही रिअलला असते. डेमोवर तुम्ही किती पण दिवसभर जरी करत बसला तर तिथे खुळ्यासारखा प्रकार करत बसताय तुम्ही. सर पण प्रॅक्टिस साठी तरी प्रॅक्टिस सध्या तात्पुरतं प्लॅटफॉर्म समजून घेण्यासाठी तुम्ही डेमो वापरू शकता. प्लॅटफॉर्म समजून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म समजून नंतर घेतल्यानंतर real. रिअलच टाकायला लागते, कारण की रिअल मध्ये जी सायकोलॉजी होते ती कुठंच होत नाही. बरोबर. स्वतःचे पैसे असतील आणि ते जात असतील तरच आपण हे करतो, तर नाही. आता तुम्ही मला एक सांगा, रस्त्यावर एक 2000 रुपयाची नोट पडली आणि 1 रुपयाचा एक नाणा पडलाय, काय उचलणार तुम्ही? 2000.
2000 तसाच विषय तो. 2000 उचलणार म्हणजे ते रिअल अकाउंट आहे आणि 1 रुपया तुम्ही नाण्याला किंमत देणार नाही म्हणजे ते तुमचं डेमो अकाउंट आहे. नाही ते बाय सेलची प्रॅक्टिस करायला हो. हे हा. पहिल्यांदा बघितलं ना तो प्लॅटफॉर्म त्याच्यामुळे. तात्पुरतं चालतंय. हा, तात्पुरतं. हे MT5 कसं डाउनलोड करायचं सांगतो तुम्हाला. गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम ओपन करू शकता तुम्ही आणि गुगल क्रोम ओपन केल्यावर वरती टाकायचं MT5 APK टाकायचं सर्चला. मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तेच की मोबाईल मध्ये MT5 APK डाउनलोड टाकायचं म्हणजे येतं तिकडे. हा इथे आता वरती तिथे क्लिक केलं तर तुम्हाला येईल बघा. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. हा तिकडे. ओके आता खाली गेल्यानंतर ना APKचा एक फॉर्मॅट आहे बघा. हळू जाऊन दे खाली. जाऊन दे खाली हळूच. जाऊन दे थोडं खाली. असणार इथे कुठे ते मध्ये सेंटरला इथे आहे बघा. याच्या क्लिक करा बघू. नाही थांबा 1 मिनिट. नाही काहीतरी चुकी चाललंय. हो का तिकडे खाली त्याच्या खालीच बरोबर APK MT5 दिसते का? नाही हे कॅन्सल करा जरा. बॅक या थोडं. हा इथे तो राऊंड दिसतो APK लिहिलेला. राऊंड दिसतो. हा त्याच्यावर क्लिक केलं की डाउनलोड एनिवी करायचं. डाउनलोड एनिवी करा. हा आता डाउनलोड झाला आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ओके आणि मग तुम्हाला हे कनेक्ट कसं करायचं ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. ओके किंवा मी एक डेमो अकाउंट प्रोव्हाइड करतो यांना. बघा तुम्ही 1 मिनिट. बाकीच्याने माईक बंद करा. एक्सनेसला आपलं अकाउंट कसं कनेक्ट करायचं एक्सनेस? ते सब अकाउंट असतात आता तुमची निघत नाहीत. मी सब अकाउंट एक प्रोव्हाइड करतो. नाही सर माझं अकाउंट आहे ते एक्सनेसला. चालू आहे का अकाउंट तुमचं? चालू चालू असेल तर ठीक नाही तर काय उपयोग नाही त्याचा. चालू. माईक बंद करा. मी यांना डेमो अकाउंटचे हे प्रोव्हाइड करतो. कॅमेरा बंद करा. डेमो अकाउंट कसं कनेक्ट करायचं दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे तुम्हाला पण कनेक्ट करता येईल जसं ह्या व्हिडिओमध्ये आहे तसं कनेक्ट करायचं. एकच मिनिट मी डेमो अकाउंट क्रिएट करायला लागलोय. मॅडमच्या मोबाईलची स्क्रीन दिसेल फक्त आता सध्या. नाही मी माझ्या मोबाईलवर क्लिक करणार आहे. त्यांना मी व्हॉट्सअप करणार आहे. एकच मिनिट थांबा. मी त्यांना एक $500 डिपॉझिट करून येथे डेमोला देणार आहे. ओके झालं त्यांचं अकाउंट. त्यांना स्क्रीनशॉट पाठवतो. कसे करायचे तुम्हाला दाखवतो फक्त आता. म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. MT5 एक्सनेसचा जे ब्रोकर असतो तो MT5 ला कसा कनेक्ट करायचा तो यातून तुम्हाला समजून येतो. ओके आता मी व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवलेत बघा तुम्हाला. व्हॉट्सअप ओपन करा. ते वरती फोटो आलेत. ओके आणि इथे डिटेल्स आहेत बघा. इथे पासवर्ड आहे. हा ग्रीन कलरचा हा पासवर्ड आहे आणि तिकडच्या बाजूला डिटेल्स आहेत. जरा बॅक घ्या आणि खालच्या बाजूला इथे नाही हा दुसरं आलं का बघा इकडे खाली दिसतं का तुम्हाला लॉग इन अँड सर्व्हर दिसतं का? हॅलो
हो सर दिसतो. हो सर. हा, लॉग इन आणि सर्व्हर दिसतंय बघा तिकडे. ओके, आणि पासवर्ड पण दिसतोय. या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी काय करायच्या तिकडे फिल करायच्या. तर त्या कशा करायच्या दाखवतो तुम्हाला मी. आता तुम्हाला काय करायचं, MT5 ओपन करायचंय. हा, MT5 ओपन करायचं. आता वरती तिथे कोट्स मध्ये जायचंय. कोट्स मध्ये जायचंय पहिल्यांदा. कोट्स मध्ये जायचंय. वरती 3 लाईन्स आहेत त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर मॅनेज अकाउंट करायचंय आणि त्याच्यानंतर प्लस बटन दिसते वरती, तिकडे क्लिक करायचं आणि वरती सर्च करायचंय. खाली जरी अवेलेबल असेल तरी त्याला घ्यायचं नाही. वरती सर्च करायचं एक्सनेस टेक्नॉलॉजी किंवा एक्सनेस टी जरी टाकलं तरी येते. चुकलं, स्पेल चुकलं. PXNESS स्पेस टी. हा, टी आता येते बघा इकडे. त्याला सिलेक्ट करायचं. ओके, आता मी तुम्हाला ज्या डिटेल्स पाठवल्यात त्या तुम्हाला मी सांगतो. तिकडे तुम्हाला जायची काही गरज नाही. तुम्ही मोबाईलला तिकडे तिकडे तुमचं तुम्ही बघून करा. ठीक आहे. आता मी सर्व्हर इथे आहे, ट्रायल 8 आहे बघा. सर्व्हर दिसतो. एक्सनेस MT5 रिअल 28 आहे, तिथे ट्रायल 8 करा. ट्रायल 8 करा. ट्रायल 8. ओके, आणि वरती लॉग इनचे इथे नंबर टाका जो सांगतो तो 279. ओके, 478. ओके, 236. ओके, आता पासवर्डचे इथे पासवर्ड पण पाठवलेला आहे बघा मी. तो पासवर्ड टाका. पासवर्ड टाका तिकडे आणि लॉग इन करा. सर पासवर्ड जरा नवीन सांगता का? एक मिनिट. CHARU@2929. डिटेल कसं बघायचं? डिटेल व्हॉट्सअपवर येतात तुमच्या. मी पाठवतो तो. ज्यांना कोणाला अकाउंट पाहिजे, डेमो पाहिजे, रिअल पाहिजे, त्यांनी मला मेसेज करा. त्यांना ती अकाउंट काढून देतो. ज्यांना कोणाला पाहिजेत ते मला मेसेज करा व्हॉट्सअपला, त्यांना मी ती अकाउंट काढून देतो. डेमो पहिल्यांदा तात्पुरतं तुम्ही वापरू शकता. नंतर ना मग एकदा प्लॅटफॉर्म तुमचा युजर फ्रेंडली झाला की नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. सर डॉलरची प्राइस एवढी महाग काय तुमच्याकडे? आमच्याकडे डॉलरची किंमतच महाग झाल्या. सगळीकडे रेट आहे तो. बायनान्सचा रेट आहे 114. 114 झालाय. नाही, मी बघायला नाही. 114 नसेल, 102 103 असेल. 10-12 रुपये एका डॉलरला एक्स्ट्रा. एका डॉलरला नाही, सगळ्या डॉलर मागे. म्हणजे प्रत्येक हा. डॉलरला ना? म्हणजे हा, तेच कळत घे. नाही मला. 10-12 डॉलर. सर- आता ते रेट कसं झालं बघायला पाहिजे. मी बघायला नाही. रेट वाढला असेल कारण की ते रोजचा बदलत असतो ना रेट. सर तेच की माझा पण- एक क्विक क्वेश्चन होता. हम्म. आपण आता ते रिअल अकाउंट काढलं ना एक्सएनएस मध्ये, तर हा. त्याचं विड्रॉवल कसं असणार? तेच तुम्हाला सांगतोय. क्रिप्टो मधून ट्रान्झॅक्शन करतो आपण आणि विड्रॉल मी तुमचे डॉलर विकत घेणार आणि मी तुम्हाला जीपे करणार. मी ऍक्च्युली आता US मध्येच आहे, तर मला इंडियात जर विड्रॉ करायचं असेल तर? येणार की ते जीपे करणार ना. इंडियातला कोणाचा पण तुम्ही नंबर देऊ शकता त्यांना, मी जीपे करू शकतो. ओके ओके. US पाहिजे तर US पण देतो तुम्हाला. क्रिप्टो देतो पाहिजे तर. तिकडे क्रिप्टो चालत असेल तर क्रिप्टो चालवा. नाही, मी आता शक्यतो माझे विड्रॉल सगळे इंडियातच करते. हम्म. तर मला ह्याचं जर मी अकाउंट काढलं रिअल मध्ये तर मला ते इंडियामध्येच हवंय. काय विषय नाही. तुम्ही कोणाचा नंबर देईल त्यांना जीपे करू शकतो मी. ओके सर, थँक्यू. हा, ओके. वैष्णवी मॅडम काय झालं? स्क्रीन हँग झाली? नाही सर, करू लॉग इन? हा, करा की. हे बघा इथे सगळे डिटेल्स भरलेले आहेत. आता लॉग इन करायचं फक्त आपल्याला. लॉग इन वर क्लिक करा. स्क्रीन थोडीशी हँग व्हायला लागली बहुतेक. बघा लॉग इन वर क्लिक केल्यानंतर ना $500 दिसतात समोर आणि हे $500 खाली ट्रेड मध्ये पण दिसतील तुम्हाला. बघा खाली ट्रेड मध्ये बॅक जावा. खाली ट्रेड मध्ये बघा दिसतात का $500? हो सर. हा, आता इथे परत ते $500 वर तुम्ही 1 नंबरच्या कोट्स मध्ये जावा. हा, इथे आता बाकीच्या वेगळ्याच करन्सी पेअर्स येतात. त्या सगळ्या डिलीट मारून तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या ठेवायच्या. बाकी हे तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. ओके, ठीक आहे. इथेपर्यंत सगळं समजलं?
काय अडचण कुणाची? हॅलो. नाही सर. ओके नाही ठीक आहे. आता बाय लिमिट किंवा सेल लिमिट ऑर्डर कशा टाकायच्या असतात दाखवतो तुम्हाला. कोट्स मध्ये जावा आणि गोल्ड ऍड करा. हॅलो. हा बोला. ते एक्सनेसचं लॉग इन तर कुठं म्हणजे कुठं ते व्हॉट्सअपला येते ते व्हॉट्सअपला. त्या डिटेल्स मी व्हॉट्सअपला प्रोव्हाइड करतो तुम्हाला. त्या इथं फिल करायच्या फक्त. बाकीच्या डिलीट मारून टाका. गोल्डचं चार्ट ओपन करा आणि बाकीच्या डिलीट मारून टाका. गोल्डचं चार्ट पहिला ओपन करा. हा आणि बॅक या परत कोट्स मध्ये आणि वरनं डस्टबिन पेन्सिलवर क्लिक करून डस्टबिन वरून सगळ्यांना डिलीट मारून टाका. बॅक घ्या. गोल्ड राहिला. बाकीच्या करन्सी तुम्ही ऍड करू शकता. तुम्हाला वॉच लिस्ट पाठवतो मी नंतर ना. ओके आता न्यू ऑर्डर टाकायची तुम्हाला. न्यू ऑर्डर टाकायची. न्यू ऑर्डरवर क्लिक करायचं. न्यू ऑर्डरवर जायचं. तिथे न्यू ऑर्डरवर क्लिक करायचं. ओके आता वरती मार्केट एक्झिक्युशन दिसतं तुम्हाला. तिथेच तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसतील बघा. बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय स्टॉप लिमिट, सेल स्टॉप लिमिट. ओके ऍक्च्युली ह्या सगळ्या आपण एवढे जास्त वापरत नाही. बाय लिमिट किंवा सेल लिमिट वापरतो. बाकीच्या वापरत नाही. ओके बाय लिमिट म्हणजे काय सांगा जरा मला पहिला. करंट प्राइस जर काही चालू असेल पण आपल्याला एका लिमिटमध्ये प्राइस टाकायची असेल तर सपोज आपल्याला 100 रुपये प्राइस चालू आहे आणि 99 ला प्राइस ठेवायची असेल आपली ऑर्डर तर मग तिथे आपण त्याला बाय लिमिट ऑर्डर म्हणतो. ओके ठीक आहे. आता बाय लिमिटवर क्लिक करा. ओके आता 0.02 चा लॉट साईज आहे. प्राइस दिसते खाली. प्राइसचा एक कॉलम आला बघा वेगळा. ओके आणि चालू प्राइस काय बघा 4914 चालू प्राइस आहे. ओके आता तुम्हाला जर 4900 ला जर बाय करायचं असेल तर तिथे प्राइस टाकावे लागते तुम्हाला 4900. सगळं सगळं हे करा. स्किप करा आणि 4900 टाका आणि स्टॉप लॉस टार्गेट पण लावू शकताय. 4920 49 नाही येणार ते तिकडे टाका. 4890 स्टॉप लॉस 4890 टाका आणि टीपी 4920 टाका. ओके आणि प्लेस करा. ही ऑर्डर प्लेस झालेली आहे बघा. आता ह्या ऑर्डरला प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार हे चार्टवर दिसतंय. चार्टवर जावा. चार्टवर क्लिक करा. त्या ऑर्डरवर दिसते का $40 प्रॉफिट, $20 लॉस. एंट्री आत आल्या अजून ट्रेड मध्ये बघा. ट्रेड मध्ये एंट्री अजून आत आले का? नाही सर. नाही. मार्केट ज्या वेळेला 4900 ला येईल त्यावेळेला एंट्री आत येईल आणि तिथनं मार्केट जर वरती गेलं तर प्रॉफिट आणि खाली गेलं तर लॉस. ओके ही झाली तुमची बाय लिमिट आणि ह्याच्या उलटी तुम्हाला सेल लिमिट टाकायची असते. आता ही एंट्री डिलीट करा आणि सेल लिमिट टाका. प्रेस करायचं. ह्याच्यावर डिलीट पण करू शकता तुम्ही. ऍक्सेप्ट करा. डिलीट ऑर्डर. ओके डिलीट केली नाही का ती? सर नाही झाली डिलीट. एंट्री आत आल्या बहुतेक. क्लोज ऑल पोझिशन करा. ओके ठीक आहे. आता सेल लिमिट सांगतो तुम्हाला कशी लावायची. कोट्स मध्ये जावा. न्यू ऑर्डर. सेल लिमिट वरती मार्केट एक्झिक्युशनच्या इथे सेल लिमिट क्लिक करायचं. ओके ठीक आहे. आता बघा चालू प्राइस काय 4893. 93. ओके आता तुम्हाला पाहिजे 4900 ला तुम्हाला सेल पाहिजे 4900. तसं करायचं नाही. आणि त्याला स्टॉप लॉस वगैरे टाकू शकता तुम्ही. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस द्या बघा. वरचा स्टॉप लॉस द्या बघूया कुठला येणार स्टॉप लॉस. 48 कसं येईल? खालती गेलं प्रॉफिट 4920 येईल ना. 4920 येणार. आणि टीपी द्या खाली 4880 द्या. प्लेस करा. ऑर्डर प्लेस झाली. आता बघा त्याला प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार. चार्ट वर जाऊन दिसतं ते. चार्ट वर जायचं. क्लिक करा. किती प्रॉफिट होणार? $40 प्रॉफिट, $40 लॉस. ओके एंट्री आत आली का बघा. आल्या ना.
हो आली आहे. ओके ठीक आहे. आता चार्ट वर जावा. तुमचं मार्केट खाली चाललंय आणि स्टॉप लॉस तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तिकडे डायरेक्ट मुव्हिंग करू शकता तुम्ही चार्टवर. त्या एंट्री क्लिक करा आणि तो ऑरेंज डॉट दिसतो का बारका छोटा, त्याच्यावरून तुम्ही खाली मूव्ह करा. आपल्याला $20 लॉस द्यायचा आहे. खाली मूव्ह करा, $20 लॉस द्यायचा आहे. हा, आणि त्याच्यानंतर ना सोडा त्याला. हा, ब्लू एरो दिसतोय, ब्लू एरो खालच्या बाजूला. टीपी असेल आणि मॉडिफाय करायचं. हे मॉडिफाय करायला विसरायचं नाही, लक्षात घ्या. मॉडिफाय करायला जर विसरला तर ते मॉडिफाय होत नाही. आता बघा किती डॉलर प्रॉफिट, किती डॉलर लॉस. बघा $21 लॉस होणार आहे आणि $40 तुमचा प्रॉफिट होणार आहे. ओके, हे अशा. आता तुम्हाला प्रॉफिट जास्त पाहिजे आहे $60 तो, तर तुम्ही मूव्ह करू शकता त्याला मूव्ह करा त्या खालच्या लाईनला. हा बघा, जेवढं मूव्ह कराल तेवढा तुमचा प्रॉफिट वाढत जातो. आणि त्याच्यानंतर मॉडिफाय करायला विसरायचं नाही. ब्लू एरो जो असतो तो मॉडिफाय करून देतो तुम्हाला. मॉडिफाय करा. ओके, झालं बघा मॉडिफाय. आता किती डॉलर प्रॉफिट, किती डॉलर लॉस दिसतो बघा तिकडे. दिसतो $63 प्रॉफिट, $21 लॉस. ओके, समजलं. आता कोणाला काय काय प्रॉब्लेम आहे सांगा. सर ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कसं ट्रेल करतात? आता खाली आता तुमचा ट्रेड प्रॉफिट मध्ये चाललाय. वरची लाईन खाली ओढत न्यायची हळूहळू हळूहळू. एसएल ची ना? हा ओके. हा, बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? सर्व्हर कुठलं घ्यायचं? ATM घ्यायचंय का आता? काय झालं? सर्व्हर कुठलं घ्यायचं? काय 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 सर्व्हर ना? सर्व्हर मी तुम्हाला जे डिटेल्स टाकल ते, मी तुम्हाला जे डिटेल्स पाठवल ते टाकायचं. तुमचे सगळ्यांचे सर्व्हर वेगवेगळे असतील. हा, ओके. MT5 समजलं सर्वांना? ह्यात काय अडचण आहे का सांगा मला. हॅलो सर, एक विचारू का? हा विचारा. चार्ट कुठं बघायचं आणि मग ऑर्डर प्लेस करायची आपण? चार्ट ऍक्च्युली जे काय बघायचं असतं ते लॅपटॉपवर बघायचं असतं. मोबाईलला फक्त एंट्री प्लेस करायच्या. फक्त मोबाईल घेऊन ट्रेडिंग करत बसायचं नाही. लॅपटॉप समोर जर नसेल आणि फक्त मोबाईल असेल तर मोबाईल काय हँडी असतो, कुठं पाहिजे तिकडे तुम्ही जाऊ शकताय. तिथं प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं ट्रेड करणार. मग तुम्ही सायकोलॉजी खराब होते, लक्षात घ्या. त्यामुळं समोर लॅपटॉप पाहिजे आणि मोबाईल मधनं ट्रेडिंग करायचं. चार्ट कुठला मग सर? याचाच लावायचा का हा MT5 जो आता आहे समोर तो? हा, MT5 लावला तरी चालतं. MT5 प्लॅटफॉर्म येतो लॅपटॉपला, तो दाखवतो. त्याचा एक सेशन घेऊ आपण, तो एक दाखवतो तुम्हाला, म्हणजे क्लॅरिटी येईल तुम्हाला. तुमचा जो ब्रोकर आहे ना त्याचा चार्ट जर तुम्ही घेत असाल तर चांगलं असतं. चार्ट वेगळा घ्यायचा काय? हा, ते दाखवतो मी तुम्हाला चार्ट कोणता घ्यायचा तो त्याचा एक सेशन करूया आपण. आता ह्या सेशन मध्ये ट्रेडिंग व्यू, MT5 ते तुम्हाला सगळं समजून सांगतो. ओके ओके. ठीक आहे. आता MT5 समजलं असेल तर आता ट्रेडिंग व्यू ओपन करा, मोबाईलचं ट्रेडिंग व्यू. पहिल्यांदा सेटिंग करून घेऊ आपण सगळं. बघा, मोबाईलचं ट्रेडिंग व्यू ओपन केल्यानंतर ना पहिल्यांदा सध्या जे काय करायचं ते लॉग इन करायचं आहे. ओके, आता खाली 3 डॉट दिसतात, 3 लाईन्स दिसतात बघा खाली मेनूच्या. त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो ईमेल आयडी आहे तो समोर लॉग इन करून घ्यायचा पहिल्यांदा, काही पण असून दे. ओके, त्याच्यानंतर 1 नंबरला खाली वॉच लिस्ट दिसते बघा. हा, या वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला जेवढ्या काय स्क्रिप्ट पाहिजे आहेत त्या सगळ्या ऍड करायच्या. आता ऍड करण्यासाठी वरती प्लस बटन दिलेलं आहे बघा. ओके, पहिल्या जुन्या आहेत तर तुम्ही बदलू शकता. ओके, इथे ऍड करण्यासाठी तुम्ही इथे टाईप करू शकता आणि टाईप मधून जे काय पाहिजे ते येते तुम्हाला. आता निफ्टी ऍड करायची तुम्हाला, निफ्टी ऍड करा. हे बघा इथे निफ्टी ऍड प्लस बटनवर क्लिक केलं की ऍड होते ती. आणि बॅक या, खाली दिसते बघा, ह्याच्यामध्ये दिसते का? आणि हिला जर डिलीट करायचं असेल तर स्लाइड करायचं बाजूला आणि डिलीट मारून टाकायचं. हा, डिलीट बटन येतं बघा, गेली. ओके, अशा पद्धतीने तुमची वॉच लिस्ट करू शकता. ओके, आता वरती गोल्ड वर क्लिक करा. गोल्डवर क्लिक केल्यानंतर ना इकडे चार्ट गोल्डचं बघायचं असतं आपल्याला. बॉक्स एक दिसतो तिथे कोपऱ्यात, त्या बॉक्सवर क्लिक करायचं आणि मग असा चार्ट दिसतो. आता प्राइस वर डबल टॅप केल्यानंतर प्राइस समोर येते. प्राइस वर डबल टॅप करा, आली का प्राइस समोर? ओके, आता टाइम फ्रेम बदलायचे असतील तर खाली 1 डे लिहिलेलं आहे बघा, गोल्ड लिहिलेलं आहे, त्याच्या खाली टाइम फ्रेम पण आहेत बाजूला. हे बघा इथे टाइम फ्रेम बदलू शकता तुम्ही. 4 आवर, 30 मिनिट, वीकली सगळे लावू शकता. ओके, त्याच्यानंतर ना पेन्सिल जे आहे त्याच्यामध्ये ड्रॉइंग्स असतात, सगळे टूल्स असतात पेन्सिल मध्ये. बघा हे फेवरेट करून ठेवायचे. फिबोनाची फेवरेट, त्याच्या प्रेस करायचं, फिबोनाची प्रेस करा आणि स्टार करून ठेवा.
त्याच्यानंतर ना वरती ऑप्शन दिलेत बघा. स्लाइड करा, पॅटर्न्स मध्ये वगैरे जावा. तर त्याच्या पुढे जावा. लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन फेवरेट करून टाका. लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन. आता पहिला स्टार्टिंग पासून या. स्लाइड करा, स्टार्टिंग पासून या. टूल्स मध्ये जावा पहिल्यांदा. हा, टूल्स मध्ये ह्याच्यामध्ये काही गरज नाहीये. ट्रेड लाईन्स मध्ये जावा. ट्रेड लाईन मध्ये फेवरेट केलेलं आहे मला वाटते. हॉरिझॉन्टल लाईन फेवरेट करा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना गॅन आणि फिबोनाची मध्ये जावा. ओके, आणि गॅन बॉक्स फेवरेट करा खालचा. गॅन बॉक्स फेवरेट करा. गॅन बॉक्स, गॅन स्क्वेअर फिक्स नाही, गॅन बॉक्स. गॅन स्क्वेअर नाही, गॅन बॉक्स. ते खालून 2 नंबर ना. हा, खालून 2 नंबर नाही, तो आहे बघा तिकडे गॅन बॉक्स. तो गॅन स्क्वेअर नाही, तो ते हे करा, अनफेवरेट करा. हा, ओके, ठीक आहे. परत पॅटर्न्स मध्ये जावा. इथे काही नाही करायचंय, ठीक आहे. परत पुढे जावा फोरकास्टिंग मध्ये. इथे काय करायचं, इथे काय करायची गरज नाही. पुढे जावा. शेप्स मध्ये काय काय आहे? आता शेप्स मध्ये हायलाइटर करू शकता तुम्ही. परत कर्व करू शकताय. पाथ करू शकताय. पाथ करू शकताय. पाथ करा. ब्रश करू शकताय. त्याच्यानंतर पुढे जावा. ह्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय गरज नाही आहे. ओके, बॅक या खाली करा. बॅक या. आता ते फेवरेट झालेत बघा सगळे. आलं काय? आता हा जर तुम्हाला अडचण देत असेल चार्टवर, लक्षात घ्या, हा जर तुम्हाला अडचण देत असेल चार्टवर आणि ह्याला जर हाईड करायचं असेल तर परत त्या पेन्सिल मध्ये जायचं आणि खालच्या बाजूला शो फेवरेट ऑन चार्ट आहे का ते बंद करायचं. हा, बंद केलं की ते जातो, चालू केलं की येतो. चालू केलं की येतं, बंद केलं की जातो. अनालिसिस करताना चालू करायचं आणि अनालिसिस झालं की बंद करायचं. ओके, चालू करा बघूया. बघा आलं काय? आता अनालिसिस झालं की बंद करून ठेवायचं त्याला. हा, ओके, ठीक आहे. आता पेन्सिलच्या बाजूला 3 डॉट दिसत बघा, त्याच्यावर क्लिक करा. बघा इथे गेल्यानंतर ना इंडिकेटर लावू शकता तुम्ही. खाली इंडिकेटर दिसतात. मोबाईल आडवा करायचा, वर्टिकल वरती हे असतं. मोबाईल आडवा करून दाखवा त्यांना कसा करायचा. हा, असा मोबाईल आडवा करायचा. वरन ऑप्शन असतो मोबाईलचा आडवा करायचा. आडवा केला की मोबाईल आडवा होतो. बघा झालं का आडवा. मोबाईलचा वरती एक ऑप्शन असतो तुमच्या सेटिंग मध्ये, तो चालू केल्यानंतर ना तो आडवा करत येतो तुम्हाला. ठीक आहे. टूल बार सर आडवा नाही करतायत. टूल बार आडवा करण्यासाठी लॅपटॉप वापरायला लागतो, मोबाईल नाही. इथं टूल बार परत बंद करा वरचा तो ऑप्शन. ओके, ठीक आहे. आता बघा इथे, आणि आता कॅन्डलचे कलर वगैरे सगळे त्याचे व्हिडिओ आहेत आपले, ते बघून तुम्ही करून घ्या सगळे जसं आहे तसं समोर. ओके, आणि काय काय लागणार आहे बघा इथे सगळे टूल्स वगैरे तुम्हाला फेवरेट करून दिलेले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. ओके, आणि स्क्रिप्ट वगैरे तुम्हाला मी लॉस्ट लिस्ट पाठवतो, ते ऍड करू शकता तुम्ही. ओके, सेटिंग, कॅन्डलचं सेटिंग दाखवू का इकडचं कसं करायचं. फिबोनाचीचं सेटिंग वगैरे कसं करायचं दाखवतो. बरं ठीक आहे. ओके, पेन्सिल मध्ये जावा. फिबोनाची सिलेक्ट करा. आहे की खाली फेवरेट मध्ये, फेवरेट मध्ये आहे खाली. फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट करा. खालून वरती ड्रॅग करा. खाली क्लिक करा. वरती क्लिक करा. हा, वरती क्लिक करा. हा, आता ही फिबोनाची तुमची ओरिजिनल आहे. ह्याचं सेटिंग करायचं तुम्हाला, तर काय करायचं, त्याच्यावर डबल क्लिक करायचं फिबोनाचीवरच. आणि हे सेटिंग आहे बघा इथे. हे सेटिंग तुम्हाला आपली जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये सगळे नंबर्स, कलर वगैरे सगळं आहे ते सेम करायचं. ओके, कम्युनिटीमध्ये आहे याचं सेटिंग वगैरे. ह्याचं सेटिंग आहे, गॅनबॉक्सचं सेटिंग आहे, सगळ्याचं सेटिंग आहे. ते तुम्हाला तिकडे जसे कलर आहेत तसं करून घ्यायचे. ओके,
ते करून घ्यायलाच पाहिजे. ट्रेडर आहेत म्हटल्या ह्या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागतात. ठीक आहे, ओके करा. गॅन बॉक्स मार्क करा, परत त्याला डिलीट मारा. वरती डस्टबिन येते बघा, डिलीट मारा डस्टबिन वरनं. ओके, गॅन बॉक्स पेन्सिल मध्ये जावा, गॅन बॉक्स वर क्लिक करा, गॅन बॉक्स ड्रॉ करा खालून वरती. परत ह्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर इथं सेटिंग मध्ये येतं बघा, आलं का सेटिंग. आणि ह्यांचं सगळ्यांचं सेटिंग कुठे आहे? टेलिग्राम. टेलिग्रामच्या कम्युनिटीमध्ये आहे. ओके, एकदा ते तुम्ही बघून करून घेऊ शकता. ठीक आहे, आता कॅन्डलचं सेटिंग दाखवतो. कॅन्डलवर डबल क्लिक करा. भरपूर जणांचे ब्लॅक अँड व्हाईट चार्ट आहेत. ओके, बघा इथे सगळं डिलीट मारा जरा. कॅन्डलवर डबल क्लिक करा आणि रिसेट करा. तीन डॉटवर क्लिक करा. खालच्या बाजूला 3 डॉट आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि अप्लाय डिफॉल्ट्स करा आणि ओके करा. हे बघा भरपूर जणांचे चार्ट असे असतात, बरोबर ना? भरपूर जणांचे आहेत. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे पहिल्यांदा पहिला मेनू मध्ये जायचं. मेनू मध्ये जावा. मेनू मध्ये गेल्यानंतर वरती सेटिंगचा एक सिम्बॉल दिसतो बघा, त्याच्यामध्ये जावा. त्याच्यानंतर थीम मध्ये तुम्हाला पहिल्यांदा डार्क थीम करायची आहे. डार्क थीम करून घ्यायची. डार्क थीम करून घ्यायचे आणि मग बॅकचा यायचं. बॅक जावा. ओके, आणखी बॅक जावा. ओके, आता तुम्हाला काय करायचं, चार्टवर यायचं. चार्टवर आल्यानंतर हे ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागेल तुम्हाला. मग इथे काय करायचं, इथे तुम्हाला कॅन्डलवर डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केल्यानंतर असे समोर कलर्स येतील. आता काय करायचं, बॉडीचा जो कलर आहे तिथे ग्रीन करायचं आपल्याला. त्या ग्रीन कलरवर क्लिक करा आणि इकडे आता सिलेक्ट कलर आहे त्याच्या बाजूचा ग्रीन आणि त्याच्यात खाली शेवटून दुसरा, हा तो कलर. ठीक आहे, ओके करा. हा, आता आणि बाकीचे 5 जे राहतात ना, नाही ओके तसं करू नका, डबल क्लिक करा. बाकीचे 5 कलर आहेत ते सगळेचे सगळे ब्लॅक करायचे. ब्लॅक, हा ओके. आणि ह्याच्यानंतर वरती सिम्बॉलचे इकडे एक एरो आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा. हा, आणि कॅनव्हास मध्ये जावा. हा, सॉलिडच्या इथे सिल्वर कलर सिलेक्ट करायचा आहे. बाजूला सिल्वर 3 नंबर किंवा 4 नंबर. ओके, बॅक हे करा, ग्रीड लाईन्स करा. ग्रीड लाईन्स इथे नन करायचं, नन करायचं. ओके, आणि क्रॉस हेअर आहे तो ब्लॅक किंवा ब्लू करायचा. ब्लू करा, डार्क ब्लू करा. हा ओके, वॉटरमार्कच्या इथली ऑपॅसिटी 0 करायची आहे. कलर सिलेक्ट करा, तो कलर ऑपॅसिटी खाली 0 करा. ओके, त्याच्यानंतर टेक्स्ट आणि लाईन 100% करा. हे करायचं 100% ते नाही, ते असून दे. ब्लू कलर करा. ओके, लाईन्स मध्ये जावा. ब्लू कलर सिलेक्ट करा आणि ऑपॅसिटी 100% करा. ऑपॅसिटी खाली आहे बघा त्याच्यात, 100% करा. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परत बॅक यायचंय वरती, कॅनव्हास मधून बॅक यायचंय. ओके, आणि ट्रेडिंग मध्ये जायचंय आणि हे जे हे आहेत ते सगळे जे टिक मार्क आहेत ते काढून टाकायचे. जाऊन दे खालीपर्यंत. ओके, ठीक आहे. परत बॅक या ट्रेडिंग मधून. ओके, ठीक आहे. आता सगळं झालेलं आहे. आता काय करा, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि सेव्ह ॲज करायचं आणि ICT नाव टाकायचं त्याला. हा, आणि सेव्ह करायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर चार्ट दिसतो का चार्ट बघा, प्रॉपर दिसायला चालू लागतो तो. डोळ्याला त्रास पण होत नाही कोणत्या गोष्टीचा. ओके, प्रॉपर जसं आहे तसं दिसतो तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ट्रेडिंग मध्ये कुणाला काय अडचण असेल तर सांगा मला फास्ट मध्ये. हॅलो, हॅलो. चार्ट सगळे होंडाचेच वापरायचे. हो, होंडाचेच वापरायचे चार्ट. अनालिसिस साठी इथे होंडाचे चार्ट वापरायचे आणि तिकडे एंट्री मोबाईल वर घ्यायची. एंट्री मोबाईलवर घ्यायची. आणि जर प्रॉपर तुमचा ब्रोकरचा जर चार्ट पाहिजे असेल तर MT5 चा प्लॅटफॉर्म येतो एक्सनेसचा, तो वापरायचा.
त्याचं सेशन आपण नंतर पुढच्या याच्यामध्ये घेऊया. ओके. बाकी अनिल कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. नाही सर. बरं ठीक आहे. आता इथेपर्यंत हे 2 ऍप्लिकेशन समजलेले आहेत. ब्रोकर कसं कनेक्ट करायचं तो पण दाखवलेला आहे. ठीक आहे. असं डेमो अकाउंट तुम्ही आता जसं जॉईन केलं सेम तसंच रिअल येणार. हा रिअल येणार. सेम तसंच करायचं, वेगळं काय नाही. ते सर्व्हर वेगळे येतात. फक्त मी जे पाठवलं ते ते तिथे आता फिल करावे लागतात. तुम्ही तुम्ही जो सांगितला तो सर्व्हर डेमोला केला आणि रिअलला सांगणार तो जॉईन केला की रिअल येणार. बरोबर ना? काही वेगळं नाही, जशी आहे तशी सगळी कंडिशन सेम. ठीक आहे. ओके. आता स्क्रीन ऑफ तुमचं हे करा. मी माझ्या स्क्रीनवर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचं थोडंफार हे दाखवतो. स्क्रीन दिसते का बघा माझी? हो सर. ओके. जसं मी तुम्हाला आता हे दाखवलं तिकडे ट्रेडिंग व्ह्यूचं सेटिंग, तसं तुम्हाला इथे पण करून घ्यायचं आहे. ओके. तुम्हाला इथे पण तसं सेटिंग करून घ्यायचं आहे प्रॉपर. अशा पद्धतीचे कॅन्डल्स वगैरे. म्हणजे असं का करायचं? कारण की मी ज्यावेळेला शिकवत असतो त्यावेळेला माझ्या कॅन्डलचे कलर वेगळे आणि तुमच्या कॅन्डलचे जर कलर जर वेगळे असतील तर थोडंफार प्रॉब्लेम होतो. म्हणजे मॅचिंग असेल तर समजतं ना लगेच. ओके. तर इथे पण तसंच करायचं. तुमचा जो सिम्बॉल असतो इकडे नाव असतं बघा इकडे कोपऱ्यात, तिकडे जायचं, लॉग इन करायचं आणि डार्क थीम करायची. डार्क थीम केल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा सगळं करून दाखवतो. इथे बघा कॅन्डलवर डबल क्लिक केलं अँड आपलं डिफॉल्ट करतो. बघा अशी स्क्रीन दिसते सगळ्यांची. सर स्क्रीन दिसत नाही. दिसते की? दिसतीये. दिसते. नाही दिसत तुमची screen. दिसते सर. दिसते. डाटा गेला असेल, संपला असेल डाटा. स्क्रीन दिसत नाही सर. अहो डाटा संपला नाही असेल. सर. अहो, इथे नाही सगळ्यांना दिसते तर फक्त एक. अहो इथे सगळ्यांना दिसल्या. दिसतीये सगळ्यांना. दिसते. नाही सर, पोरगी दिसते फक्त एक. हा सर ते काय फुलं अहो आले आता आले आता. तुमचा डेटा संपला असेल. अहो सर हा. हो वायफाय लावले कसं कबूतर नाही, मला बसला पण असेल नाही वापरून. दिसत आहे सर. बघा अहो सगळ्यांना दिसते इथं. मी माझ्या इथे टेस्टिंग मध्ये दिसते तर सगळ्यांना दिसते. दिसते सर. दिसते आता दिसायली सर. हा ठीक आहे. आता बघा हे बघा जे पण हे असतात स्टुडंट असतात त्यांचे काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ते पहिल्यापासून सगळं दाखवतो काय काय कसं कसं असतं. हे बघा इकडून तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ज्यावेळेला ओपन करता त्यावेळेला असं पांढरं दिसतं पांढरं. हो. आता बघा हे पांढरं असतं ना, हे पांढऱ्याचा लय त्रास होतो तुम्हाला सांगतो. कोण अंधारात बसला असेल तर त्याला कळेल या पांढऱ्याची जादू काय. त्यातनं व्हाईट रेज असतात ते डोळ्यावर जातात. डोळे दुखतात सर त्यांना. डोळे दुखतात. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, तुमचं इकडून काय करायचं, डार्क थीम करून घ्यायची पहिल्यांदा. ओके. डार्क थीम करून घेतल्यानंतर ना कॅन्डलवर डबल क्लिक करायचं आणि इथले जे कलर आहेत ते आता मी जसे सांगितले तसे सगळे बदलून टाकायचे. सगळेचे सगळे कलर बदलून टाकायचे. इथे जसं सांगितलं तसं. आता तिकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं कसं करायचं. मोबाईलच्या ह्याच्यामध्ये दाखवले मी तुम्हाला. सर ते डार्क थीमची सेटिंग सांगा ना एकदा. हे बघा इथं जायचं. इथं तुमचा लोगो असतो की बाजूला त्याच्यामध्ये जायचं आणि बाकी हे सगळं काढून टाकायचं जेवढं आता मगाशी मोबाईलला जसं सांगितलं. आणि शेवटी इथं टेम्पलेट मध्ये यायचं आणि सेव्ह ॲज करायचं. आणि सेव्ह ॲज केल्यानंतर ना नाव टाकायचं तुमचं काय असेल ते. सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला चार्ट दिसतो असा. बरोबर आहे? दिसतो चार्ट. अगदी सोबर दिसतो. आता मगाशी पांढऱ्यापेक्षा हे कसं सोबर दिसते का बघा. हो सर. बरोबर ना? कारण की पांढऱ्या डोळ्याला त्रास होतो भरपूर. त्यामुळे अशा पद्धतीने करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ना फेवरेट टूल्स असतात. हा टूल बार आहे बघा. कुणाला आडवा पाहिजे होता? आडवा येतो बघा इथे खाली ठेवायचा. टूलबार हा कायम इथे खाली ठेवायचा. ठीक आहे. असा मध्ये कुठं ठेवायचं नाही. इथे खाली ठेवायचा. बरं पडतं ते. म्हणजे चार्टवर कोणत्याही अडचण येत नाहीत. म्हणजे मार्किंग करायला तुम्हाला. ओके. आता ह्या टूलबार मध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या मगाशी मी तुम्हाला फेवरेट मध्ये सांगितलेल्या आहेत. ओके. आता मी तुम्हाला एक एक दाखवतो. आता तुम्हाला ह्या कॅन्डल पासून पुढे एक लाईन पाहिजे असेल तर ही पहिली जी लाईन आहे ती इथे मारल्यानंतर ती लाईन जाते. ओके. त्याच्यानंतर हा क्रॉस हेअर असतो. हे प्राइसचं तुम्हाला हे बघायला कॅन्डल ओपन किती झाल्या क्लोज किती झाल्या ते दिसते तुम्हाला इथे. बघा इथे हा कर्सर असतो ना क्रॉस हेअर. बघा एक मिनिट दाखवतो. इथे दिसतं तुम्हाला ओपन हाय लो क्लोज. या कॅन्डलवर नेल्यानंतर तिथं दिसतं बघा. कॅन्डलवर जेवढं ओपन झाली क्लोज झाली सगळं तिथं दिसतं. ते हा 2 नंबरचा टूल आहे. ओके.
आता तुम्हाला एक स्पेसिफिक उभी लाईन मारायची असेल तर ही लाईन मारू शकता तुम्ही अशी. बघा ही 3 नंबरला लाईन आहे ती. ओके. त्याच्यानंतर एक एफव्हीजी मार्क करायचा, तर मग तुम्ही असं एफव्हीजी मार्क करू शकता. ओके. अशा पद्धतीने सगळं करू शकताय. हा रेक्टँगल आहे, त्यातून तुम्ही एफव्हीजी मार्क करू शकताय. ओके. आडव्या लाईन्स पाहिजे तर आडव्या लाईन्स टाकू शकता. त्याच्यानंतर हा क्रॉस लाईन आहे, हा तुमचा लॉंग पोझिशन आहे. लॉंग पोझिशन मध्ये रिस्क रिवॉर्ड काढण्यासाठी हा लॉंग पोझिशन आहे. खाली किती रिस्क आहे, वरती किती टार्गेट आहे, ही लॉंग पोझिशन आहे. त्याच्यानंतर हा तुमचा ट्रेड लाईन आहे, आडव्या उभ्या लाईन मारण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर ही जी पोझिशन आहे ती शॉर्ट पोझिशन आहे. खालच्या बाजूला हिचं टार्गेट असणार, वरच्या बाजूला हिचं स्टॉप लॉस असणार. ओके. त्याच्यानंतर हा चॅनल आहे. चॅनल का आपण वापरत नाही, जास्त करून चॅनल नाही वापरत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पाथ आहे. पाथ मध्ये तुम्ही अशा काही ड्रॉइंग्स दाखवायचे असतील तर दाखवू शकता. ओके. म्हणजे पुढचा व्ह्यू कसा आहे तो दाखवता येतो त्यातून ह्या पाथ मध्ये. आणि लिक्विडिटी कोणती जर मार्क करायचं असेल असे तिरकी, तर हा कर्व मार्कू शकता. बघा आता इथे दाखवतो. आता इथे लिक्विडिटी कुठं पडली आहे, ह्या 2 कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी पडली आहे. मग तुम्हाला ती कर्व असेल कधी कधी, तर अशी मार्क करू शकता तुम्ही. बरोबर आहे ना. हो सर. ही लिक्विडिटी आहे, ती हे मार्क करू शकता. त्याच्यानंतर टी नावाचा जो सिम्बॉल असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमची नावं वगैरे किंवा म्हणजे चार्टवर काय टाकायचं ते टाकू शकता तुम्ही. एफव्हीजी वगैरे काय पाहिजे ते तुम्ही तिकडे टाकू शकता, किंवा नॅरेटिव्ह वगैरे बायस वगैरे इकडे लिहू शकता तुम्ही. इथे बायस वगैरे काय असेल तो लिहायचा ह्या टेक्स्ट मधून. त्याच्यानंतर हा हे गॅन बॉक्स आहे. हा गॅन बॉक्स अशा पद्धतीने येतो. आता सेटिंग आहे ते ग्रुपमध्ये जसं आहे तसं तुम्ही करून घ्या. हे 2 ऑप्शन जरी नसले तरी चालतात. या अशा पद्धतीचा गॅन बॉक्स येतो. त्याच्यानंतर हा फिबोनाची येते, हे अशा पद्धतीचं, ह्याचं पण सेटिंग आहे तुमच्याकडे. त्याच्यानंतर हा काय आता तुम्हाला गरज नाही आहे. बाकीच्या गोष्टींची तर तुम्हाला आता गरज नाही आहे इकडचे. जेवढ्या आहे तेवढं तुम्हाला क्लॅरिटी आहे. ओके. आणखी काय काय प्रॉब्लेम येतो सांगा. इथे कोपऱ्यात बघा, इथे ह्या कोपऱ्यात हा लोगो आहे ना, इकडे तुमची वॉच लिस्ट दिसते. याच्यावर कशावर क्लिक करेल त्याचे चार्ट ओपन होतात इथे वरती. वॉचलिस्ट ग्रुपवर टाकणार आहे ना तुम्ही? ह्या वॉच लिस्ट ग्रुपवर टाकणार आहे. इथे वरती दिसतो का, हा दिसतो का इथे, असं ऑन चालू बंद करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा, आता आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला इकडे इथे, आता समजा तुम्ही काहीतरी ड्रॉइंग काढलेत आणि तुम्हाला ते पाठवायचे आहेत. आता बघा इथे एफव्हीजी केलं. आता एफव्हीजीच्या समजा ही खाली कॅन्डल क्लोज झाली, तर हा कोणता पीओआय झाला, आयएफव्हीजी झाला. ओके. आयएफव्हीजी झाला. मग तुम्ही ह्याला लिहू शकता ह्याच्यामध्ये आयएफव्हीजी कोणत्या, मायनस आहे ना, हा मायनस आहे असं लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये, असं आयएफव्हीजी. आणि मग ह्याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला टाकायचा असेल तर वरती कॅमेरा आहे बघा इथे, या कॅमेऱ्यावर क्लिक करायचा, डाउनलोड इमेज करायचे आणि फोल्डर करायचे असे, आणि फोल्डरमध्ये साठवून ठेवायचे, नंतर ना ते एकदम टाकायचे. ओके. या कॅमेऱ्यामधून तुम्ही टाकू शकताय. त्याच्यानंतर रिप्ले बार लावायचा असेल, काही टेस्टिंग करत बसलाय तुम्ही, रिप्ले लावायचा असेल किंवा पुलबॅक मार्क करायचं असेल तुम्हाला, पण डेलीच्या वरती रिप्ले बार तुम्हाला डेलीच्या वरती देते मार्केट. रिप्ले बार मधून काही टेस्टिंग करायचे असतील तर तुम्ही टेस्टिंग करू शकता. फुल बॅक किंवा बॅक टेस्टिंग स्ट्रॅटेजीज असतात त्या रिप्ले बारवर क्लिक केल्यानंतर स्टार्ट न्यू करायचं, आणि जिथून तुम्हाला कॅन्डल नको आहेत ते कॅन्डल क्लोज करायच्या, आणि तिकडून दिसून जातं मग तुम्हाला. आणि इकडं खालच्या बाजूला तिथे एक बार येतो बघा, हा इथून तुम्ही चालू केल्यानंतर कॅन्डल त्या प्लॉट व्हायला चालू होतात. मग तिथे तुम्ही टेस्टिंग करू शकताय. बॅक टेस्टिंग मध्ये ऑर्डर फ्लो रिव्हर्स झाले की नाही, पीओला टॅप झाले की नाही, हे सगळं ह्या रिप्ले बार मधून करू शकतात. पण ते तुम्हाला ट्रेडिंग व्यू डेलीच्या वरती देते आता सध्या तरी, आणि तुम्हाला डेलीच्या खालती पाहिलं असेल तर त्याला पे करावं लागतं. पण पे करायची काही गरज नाही आहे तुम्हाला. लाईव्हला ट्रेडिंग करायचं, बॅक टेस्टिंग मध्ये जास्त करायचं नाही. त्याच्यानंतर अलर्ट लावू शकता तुम्ही. बघा अलर्ट कसा लावायचा तुम्हाला दाखवतो. आता स्पेसिफिक तुम्ही कामामध्ये बिझी आहात समजा, आता कामामध्ये बिझी आहेत आणि तुम्हाला एका ठिकाणी प्राइस आल्यानंतर ना अलर्ट पाहिजे आहे. ओके. आता समजा मला ह्या कॅन्डलच्या खाली गेल्यानंतर अलर्ट पाहिजे, मग मी इथे क्लिक करणार, इकडे बाजूला एक क्रॉस राऊंड आहे त्याच्यावर क्लिक करणार आणि अलर्ट करणार. ज्यावेळेला इथे येईल त्यावेळेला काय करणार, ते अलर्ट देणार. आता दाखवतो तुम्हाला, अलर्ट वाजते बघा, त्याला टॅप झाल्या अलर्ट वाजते बघा. अजून टॅप नाही झालेला, अजून वरती घेतो थोडंसं अलर्ट. बघा टॅप झाल्या अलर्ट वाजणार इथे. टॅप झालेला आहे, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर वाजू शकतो तो. प्रीमियमची काय गरज नाही, एक अलर्ट फ्री मिळतो तुम्हाला, एक अलर्ट फ्री मिळतो, प्रीमियमची काय गरज नाही.
एक अलर्ट फ्री देतात ते, प्रीमियमची काय गरज लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इंडिकेटर, हे इंडिकेटर आहेत आपले जे इंडिकेटर आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय सगळे जे इंडिकेटरची नावं किंवा काय आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपल्या टेलिग्रामच्या कम्युनिटीमध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे टाइम फ्रेम दिसतात, ह्या फेवरेट करून घ्यायच्या. अशा जेवढ्या काय टाइम फ्रेम पाहिजे त्या फेवरेट करून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला क्लिक करण्यासाठी सोपं होतं. ज्या काय पाहिजे त्या फास्ट मध्ये करता येतात. ओके. आणखी काय अडचण आहे काय सांगा मला, कोणाकोणाला काय आता अडचण कोणाला त्यांनी सांगा, बोला लवकर फास्ट. हॅलो. सर तुम्ही तो आयसीटीचा इंडिकेटर दिला होता, त्याचं समजावलं होतं का कसं ते ऑर्डर फ्लो ICT चं साठी? ना? बघा ऑर्डर फ्लो साठी ना परत एकदा दाखवतोय बघा. ICT आय त्याचं हा. नाव आहे. क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ना तो काय दाखवतो, डिस्प्लेसमेंट दाखवतो. अप साईडच्या डिस्प्लेसमेंट ते ब्लू कलर मध्ये दाखवतो, हा हा डाऊन साईडच्या हा. डिस्प्लेसमेंट मध्ये ब्लॅक कलर. मग आपण काय करतो, ऑर्डर फ्लो मध्ये इथून मार्केट वरती गेला, आज स्विंग पॉईंट, स्विंग हाय, स्विंग लो आणि इथं डिस्प्लेसमेंट घेतो ना आपण. ओके. हा मग ह्या डिस्प्लेसमेंट मध्ये ब्लू कलरचे कॅन्डल पाहिजे. ओके. मग त्याला सेटिंग काय नाहीये? सेटिंग आहे त्याचं, सेटिंग वगैरे सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके. हा सेटिंग बघितलंय. ओके. हा. सेटिंग त्याच्यामध्ये आहे, जे काही सेटिंग आहे ते टाकलेलं आहे ह्याच्यावरती. तुमचं जे काही सेटिंग आहे आता तुम्हाला एक दाखवतो, ऑर्डर फ्लो आता कसे एक दिवस. वर्क कसं करायचं? हा हा. वर्क नाही, वर्क काय शेवटी आपल्या हिशोबानेच करायचं तुम्हाला. नाही पण एक ऑब्विसली मी विचारते की बाबा कसं हे आता ते नक्की समजायचं काय ते कळत नाही, बाकी काय नाही, आपल्या हिशोबानेच करायचं. आपण ऑर्डर फ्लो रिव्हर्स मारतो ना. आता युएसडी रिव्हर्स मारतो. जीपीवाय मी तुम्हाला काय सांगितलेलं, ह्या पीवाय मध्ये आल्यानंतर जाणार आहे ती वरती. ओके. मग हा बरोबर. पीवाय हो. साधारण आपला कुठला होता, मंथलीचा होता. ओके. हा मग बरोबर. मंथलीचा पीवाय असल्यानंतर आपण काय करतो, डेली किंवा 4 आवरची ऑर्डर फ्लो रिव्हर्स करतो ना ऑर्डर ह्याच्यामध्ये. फ्लो रिव्हर्स करतो. मग बरोबर. 4 आवरची करावी लागते, आणि 4 आवरची ज्यावेळेला ऑर्डर फ्लो रिव्हर्स करणार आहे त्यावेळेला त्या ऑर्डर फ्लो मध्ये तिथे डिस्प्लेसमेंट दिसली पाहिजे तुम्हाला. बघा इथे आता पहिला बघा, इकडून वरून आलं मार्केट, इथनं इथे गेलं, हा इथनं इथे, बरोबर. इथं डिस्प्लेसमेंट आलेली, पण ह्याच्यावरती क्लोज Displacement झाले का? आली. नाही नाही नाही. नाही. मग इथं स्विंग हाय, स्विंग लो आणि ही स्विंग लो. डिस्प्लेसमेंट. अलर्ट वाजला बघा गोल्डचा, वाजला का गोल्डचा अलर्ट? हा. गोल्डचा अलर्ट वाजला, कळालं? आता बघा इथे डिस्प्ले ओके. तुम्हाला. हा मग दिसली. हा ऑर्डर फ्लो आहे ना तुमचा. बरोबर. स्विंग हाय, स्विंग लो आणि डिस्प्ले, स्विंग लो, डिस्प्लेसमेंट. ब्लू कॅन्डल आणि ह्या ब्लूच्या वरती एकमेकावर पडतात. आता खाली कन्सोल झाले, इथे करेक्शन करेल का मार्केट जास्त? नाही नाही करणार. नाही. ही लिक्विडिटी खाल्ल्या का करेक्शन जास्त करायला? नाही. नाही. इथे एंट्री आली, एंट्री आल्यानंतर गेलं मार्केट वरती. बरोबर आहे ना? ओके ओके. म्हणजे हायर टाइम फ्रेम वर नाही याचं डिस्प्लेसमेंट बघायचं आणि त्यात हे करायचं. ऑर्डर फ्लो रिप्लेस कुठं होणार आहे तुम्हाला माहितच असतं ना. आता हो, बघा हो, इथनं हो. मार्केट वरती गेलंय. आता बघा इथून मार्केट डायरेक्ट वरती गेले, तुम्हाला काय वाटतं इथून डायरेक्ट वरती जाईल टॉपला? नाही जाणार. नाही जाणार. खाली का आहे. जाणार नाही? कारण की खाली आहे. खाली जिथनं गेलंय त्याच्यात 50% तर येणार Correction. करेक्शनला. मग हा. साधारण इथं ह्या एफयूजी मध्ये येणार ना परत ते. बरोबर. मग ह्याचा बायस आपला बुलिश आहे, मग हे एफयूजी मध्ये आल्यानंतर परत बायस तुमचा बुलिश होणार, बुलिश होणार. ओके. परत बायस बुलिश होणार ह्याच्यात आल्यानंतर ना. पण त्यात आल्याशिवाय ट्रेड मारायची नाही, वरून खाली येणार म्हणून ट्रेड चुकून मारायची नाही. ओके. ओके. बिअरिश घ्यायचे नाहीत. बेरिश Bye bye. बायस Bullish बायस आहे. बुलिश हा. असतं ना. बुलिश आहे तर बिअरिश घ्यायचे नाहीत. ओके ओके. मार्केटला अडवायला पैसे आहेत का तुमच्याकडे? नाही ना? नाही 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 विचार. हा, मग तसं असतं ते. मार्केटला अडवायला जायचं नाही. अडवाय गेला की मार्केट ढगात जाऊन धुवून जाते. मग तुम्हाला आता गोल्ड बघा की 500 बसवलं बाईंगला, परत तिथनं पडायला लागले. 5 तसंच पर्यंत असतं जाणार ना. होतं, 500 केलं आणि परत मी हे केलं. तुम्हाला काय सांगितलं, वरून डिस्प्लेसमेंट देत आलं ना खाली, हा मग काय करणार? कन्सोल करणार ना. कन्सोल करणार. मग कन्सोल करायच्या अगोदर वरती जात असेल तर फसवतच ना ते. मग त्यात काय वेगळं? मी काय सांगितलेलं नाही का तुम्हाला? नाही, बरेच जण म्हणले ते डायरेक्ट जाणार वर, म्हणलं नाही जाणार, 5 पासून पडू शकते तुम्ही सांगितलं परवा दिवशी म्हणलं. हा, आणि पडू. तसंच आता- झालं. 500 मारलं, ट्रॅप केलं सगळ्यांना आणि खाली पडते. कन्सोल करणार आणि जाणार, लगेच जाणार नाही ती वरती, लक्षात घ्या. नंतर कन्सोल करताना नाही फेल झालं तर खाली जाणार. हा, कन्सोल बरोबर. कन्सोल Right. करताना इथनं जर कुठं एफयूजी तर मोठं बेरिश पडलं की खाल्ला लो म्हणून समजायचं. ओके. होय ना. हम्म. ओके. बिटकॉइन बीटीसी काय वर जाईल का सर आता? बीटीसी ऑर्डर फ्लो मागची रिप्लेस करून liquidity देत नाही ना.
नाही देते. बीटीसीनं आयडीएम खाल्लाय ह्यो. हे बघा, ह्यो आयडीएम आहे तुमचा. हो हो खाल्लाय. आयडीएम खाल्लाय. आता आयडीएम मंथलीचं स्ट्रक्चर मॅपिंग आहे म्हटल्यावर 6 महिने किंवा 12 महिन्याचा पीओआय असतो तुमचा. 12 महिन्याच्या पीओआय मध्ये आले मार्केट आले. आले. हा. आता 12 महिन्याच्या आले. पीओआय मध्ये आले म्हटलं 12 महिन्याच्या हिशोबाने ऑर्डर फ्लो आपण 3 महिन्याला किंवा मंथलीला रिप्लेस मारतोय ना. मंथलीला रिप्लेस मारतो. रिप्लेस मारतोय. आता इथं मंथलीला पण दिसत नाही, मग विकलीला जावा. विकलीला ऑर्डर फ्लो रिप्लेस मारायला पाहिजे. ऑर्डर फ्लो रिव्हर्स व्हायला लागले का? नाही नाही व्हायला लागले. मग तुम्ही इथं कसं ट्रेड घेऊ शकताय? नाही बरोबर. बरोबर ना. डेलीला करत असाल तर बरोबर. स्टॉप लॉस जाण्याची चान्सेस आहेत, कारण की डेली टाइम फ्रेम आपल्याला व्हॅलिडेशन नाही आहे. नाहीये. बरोबर ना. म्हणजे विकली मध्ये जोपर्यंत ऑर्डर फ्लो रिव्हर्स होत नाही तोपर्यंत घ्यायला तथ्य नाही. हा, तथ्य नाही ना. तर मग तुम्हाला ह्यो खाणार पूर्ण. आणि ऑर्डर फ्लो ती पण अशी साधी नाही, कन्सोल्ड करून त्याने ऑर्डर फ्लो रिव्हर्स करायला पाहिजे, कारण की डिस्प्लेसमेंट देत आले ते. हो हो. आता गोल्ड सारखी आजच्या Console सारखी करला. परिस्थिती होणार, आजच्या बरोबर. सारखी परिस्थिती होणार नाही. तर मग 72 पण लिक्विडिटी खाऊ शकतो का? 72 आता मारले त्याची पण घेऊ शकतो एखाद्या कन्सल्ट करून. 72ची 72 मारलाय ना लो आज. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, एफईजी मध्ये आले ना 12 महिन्याच्या, हो हो. म्हणजे संपला विषय. एफईजी मधनं जाणार आहे ती वरती, म्हणजे आयआरएल मध्ये आले ना ते. आता IRL मध्ये आले. आयआरएल आता मधनं ERL ईआरएल मध्ये कडे- जाणार. आयआरएल मधनं ईआरएल मध्ये जाणार. पाठीमागची जी ग्रीन कॅन्डल आहे त्याची लिक्विडिटी क्लिअर केली आहे त्यांनी. क्लिअर केली. हो. क्लिअर केलेली आहे लिक्विडिटी. ओके. ओके. माझा साधारण इथं व्ह्यू बिटकॉइन साठी साधारण व्ह्यू आहे ह्या रेंज मध्ये येईल, म्हणजे 63 ते 53चा रेंज आहे. 63 ते 53 ओके. शेवट रेंज आहे, त्याच्या खाली नाही जाणार. शेवट रेंज त्या खाली नाही. ओके. त्याच्या खाली जाणार नाही. ही साधारण ह्या रेंजला येईल, ह्या रेंजला 62 63. हॅलो हम्म. सर, इथं तुम्ही म्हणताय कन्सोल्टेशन होईल. हे जे हम्म. कन्सोल्टेशन आहे कोणत्या टाइम फ्रेमचं बघायचं? डिस्प्लेसमेंट ओळखायचं? आता इथं विकली टाइम फ्रेमची डिस्प्लेसमेंट दिसायला लागल्या, बरोबर. विकलीचीच बघायच्या. ओके, ठीक आहे, चालतंय. म्हणजे ज्या टाइम फ्रेमचे डिस्प्लेसमेंट येईल त्याच त्याच हा, टाइम फ्रेमचं कन्सोल्टेशन. त्या टाइम ठीक आहे, फ्रेमचं सर. कन्सल्टेशन 12 पेक्षा जास्त कॅन्डल. ओके सर, ठीक आहे, चालतंय. सर एक विचारू का वेब बद्दल? हम्म. आता हे सिंगल ऑर्डर फ्लो रिव्हर्स होणार का हे मल्टी ऑर्डर फ्लो, हे कसं आयडेंटिफाय करायचं आपण? तेच वरनं डिस्प्लेसमेंट आले ना. हा. मग डिस्प्लेसमेंट आल्यानंतर सिंगल नाही करायची, बर. मल्टी. आणि मग सिंगल म्हणजे एफईजी टाकत नाही आलं तर सिंगल तर मग करायची. सिंगल करायची. सिंगल कशी असते, वरनं आलं असं ही सिंगल झाली तुमची. हो. कधी एफईजी ज्या वेळेला टाकत नाही त्यावेळेला ही सिंगल झाली. ओके. आणि वरनं एफईजी टाकत आलं असं मोठं मोठं, त्यावेळेला असं कंट्रोल करू द्यायचं त्याला, आणि मग ऑर्डर फ्लो रिव्हर्स करायची आणि मग एंट्री घ्यायची, मग जाते वरती परत. ओके ओके. तुम्ही सांगितलं होतं पण लक्षात नव्हतं आलं ते. आणि कुणाला काय काय प्रॉब्लेम आल्यात सांगा, पाठ 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 पाठ. सर एक विचार का नेस्ले बद्दल? सर नेस्लेचा आता चार्ट ओपन करा, त्याच्यामध्ये विकली मध्ये त्यांनी 2दा हाय स्वीप केलाय. नेस्ले इंडिया विकली मध्ये झालं सर. मी तो एकच daily- मिनिट. हा. तिथे थोडं कन्फ्युज झालं सर की 2दा ज्यांना एक्सनेटची डेमो अकाउंट पाहिजे, डेमो अकाउंट, डेमो किंवा रिअल कोणतं पाहिजे त्यांनी ग्रुपवर मेसेज टाका फास्ट मध्ये. ज्यांना डेमो अकाउंट किंवा रिअल अकाउंट पाहिजे त्यांनी ग्रुपवर मेसेज टाका फास्ट मध्ये, तुम्हाला काढून द्यायला होतो. नंतर न कसं होतं, वेळ भेटला नाही की अवघड होतंय. ग्रुपवर टाका. नेस्लेचा बायस काढलाय पहिला तुम्ही? हो सर, मी बायस काढत आलेलो. विकली मध्ये गेलो ना, त्यावेळी तिथे त्यांनी 2दा हाय स्वीप केलाय. डेली ओके, मध्ये ठीक. झालं. एकच मिनिट डेली थांबा, मध्ये झालं. हँग झालं. एकच मिनिट थांबा. ठीक आहे. प्राइस हेल्दी आहे वरतीपर्यंत. हो 3 महिन्यापासून हेल्दी आहे सगळी. ज्यांचे पण एक्सनेटचे ज्यांचे अकाउंट काढायचे त्यांनी फास्ट मध्ये टाका, डेमो अकाउंट साठी फास्ट मध्ये. खालून प्राइस हेल्दी आहे, इथेपर्यंत हेल्दी आहे, म्हणजे हा सेफ पॉईंट आलाय तुमचा. हा, बरोबर ना. बरोबर सर. सेफ पॉईंट आलाय. आणि इथं मला वाटते 50% करेक्शन दिलेलं आहे मार्केटनं. दिले ना. हो, दिलंय. हा, दिलंय. आता 50% करेक्शन दिले म्हटलं, बायस तुमचा पॉझिटिव्ह व्हायला लागलाय. ओके. हो. मग पॉझिटिव्ह होण्यासाठी त्यांनी काय काय प्रोग्राम केलाय तो सगळा लिहून घ्यायचा. इथे लो स्वीप केलाय, इथे लो स्वीप केलाय. ओके. इथं पण लो स्वीप केला असेल, इथं पण लो स्वीप केलाय. ओके. हो. आता इथंपर्यंत सगळा प्रोग्राम त्यांनी व्यवस्थित आखून आणलाय. आता इथं एवढा 2 कॅन्डलचा प्रोग्राम तुमचा राहिलेला आहे.
हा. मग ह्या 2 कॅन्डलचा तुम्हाला स्टडी, ह्या ब्लॅक लाईन किंवा ही पिंक करतो, त्या पिंक लाईनच्या वरचा स्टडी करायचा तुम्हाला. मग विकलीला आलो. ओके, आता विकलीला आल्यानंतर ना तुम्ही काय म्हणताय की इथून मार्केट वरनं आलं आणि ह्या एफयूजी मध्ये टॅप झालं बघा. हा. एफयूजी ला टॅप झालं, या झालं म्हणजे आता बायस काय बुलिश आहे, लो स्विप मध्ये बायस बुलिश आहे. ओके, आता ब्लॅक कॅन्डल होती म्हणल्यावर खालनं बॅलन्सिंग करून ती वरती गेल्या. ब्लॅक कॅन्डल असली की आपण काय करतो, तिच्या ह्याला फिब लावतोय आणि बॅलन्सिंग चेक करतोय. विकली प्रमाणे 4 आवरला किंवा 1 आवरला बॅलन्सिंग चेक करतोय आणि बॅलन्स गेलेलं नाही, त्याचा वरती गेले मार्केट बहुतेक वरती गेले. ओके, आता वरती नेसले काय करू शकतो सांगतो तुम्हाला मी. उद्या नेसले ही जी कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल आहे हिचा लो खाणार उद्या, आणि हिचा लो खाऊन जर बायस तो जर बुलिश करून देत असेल हिचा लो खाऊन, ओके, 4 आवर वरून तुम्हाला 30 मिनिटाला इथे जर मार्केटने जर ऑर्डर फ्लो रिव्हर्स मारली 30 मिनिटाला तर नेसले वरती जाणार, आणि नाही मारली तर ह्या सगळ्या कॅन्डलचा लो खाणार. कळलं? ओके, समजलं सर. या सगळ्या कॅन्डलचा लो खाणार म्हणजे तुमच्याकडे 2 प्रोबॅबिलिटीज आहेत उद्या, ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या कॅन्डलचा लो, ह्या दोन्ही खाल्ल्यानंतर ऑर्डर फ्लो रिव्हर्स मारायची आहे 30 मिनिटाला. ठीक आहे सर, ते समजलं मला. पण तो तुम्ही मागचा हाय मॅप कराल ना, तर त्याने तो हाय स्वीप केलाय आणि त्यांनी त्या हायचा पण परत एकदा हाय स्वीप करून करेक्शनला गेलाय. मला ते विचारायचं होतं. कुठलं? 4 आवर मध्ये सर, 4 आवर मध्ये जाणार. नाही, ते 4 आवरचा काही संबंधच येत नाही. बघा मार्केट ड्रॉ ऑन लिक्विडिटीला जाणार आहे. हा, ड्रॉ ऑन लिक्विडिटी. मग ड्रॉ ऑन लिक्विडिटीला जाण्यासाठी तो काय पण करू शकतो ना. तुमचे टार्गेट काय, ड्रॉ ऑन लिक्विडिटी आहे ना, मग त्याला खालची कुठली जर लिक्विडिटी घ्यायची असेल तर हाय खाल्याशिवाय खाली येतच नाही ना ते. ओके, आता बघा ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी होती, ती क्लिअर करायची होती इकडं, मग ह्या कॅन्डलचा हाय खाल्ल्यावरच तिला क्लिअर करता येते. एंट्री त्याला ऑर्डर मिळायला नको का खाली जायला. ओके, समजलं सर. हा, मग इथनं मग ही कॅन्डल काय करणार, ह्याच्या खाली जाणार आणि हिथनं जर ऑर्डर फ्लो रिव्हर्स झाली तर हिथनं वरती जाऊ शकतो तो. ओके, आणि हिथनं नाहीच गेलं तर इथनं जाणार. ओके, म्हणजे तो 2 प्रोबॅबिलिटी. राईट, मोर लिक्विडिटी सिकिंग. हा, लिक्विडिटी तो काय करेल त्याच्यावर तुम्ही ठरवायचं. ठीक आहे सर, समजलं. ओके सर, अजून एक ओएफआरचा एक डाऊट होता. हा, बोला. सर, मी व्हॉट्सअपला आता एक इमेज पाठवली. व्हॉट्सअपला नको, टेलिग्रामला पाठवा. टेलिग्रामला पाठवली. सुनील सर कुठे पाठवले काय काय? सर काल पाठवलं होतं ना सर, तुम्ही म्हणले की आज चेक करू म्हणून. ते हे मोनोपॉली ना मोनोपोली स्टॉक, नावं माहित आहेत तुम्हाला सगळ्या स्टॉकची? काय हे काय मार्क केले? मी ना, माझं नाही सर. नाही, ते आत्ता प्रश्न होता तो. हा सर, माझा होता. काय केलं सांगा. 15 मिनिट्स आहे, तो पीओआय मध्ये आलेला होता आणि याचा ऑर्डर फ्लो रिव्हर्स करत होतो. पण इथे थोडं सर कन्फ्युजन काय झालेलं की मागच्या साईडला एक मोठी रेड कॅन्डल आली. ही हा हा, आता वरनं ज्या वेळेला आले त्यावेळेला डिस्प्लेसमेंट देत आले बघा तुम्ही. तिथं जरा मोठा टाइम फ्रेमला जावा आणि बघा, हे डिस्प्लेसमेंट आहे. मग इथं मार्केट साईडवेज जाणार ना, साईडवेज गेल्यानंतर ना इथं डिस्प्लेसमेंट आले बाबा प्रॉपर. अच्छा, कळालं सर. म्हणजे ऑर्डर फ्लो रिव्हर्स झालं. हा, कळालं सर. म्हणजे जर डिस्प्लेसमेंटची चेक नव्हती केली आणि त्या रेड कॅन्डलमुळे थोडस तो त्यांनी फसवायला गेलं. म्हणजे असं वाटलं की तो तिथून त्यांनी ज्यावेळी रेड कॅन्डलला वर गेला ना, तिथे ऑर्डर फ्लो रिव्हर्स वाटला मला. पण ते डिस्प्लेसमेंट मी चेक नाही, डिस्प्लेसमेंट नॅरेटिव्ह तसं असतं ना, वरनं डिस्प्लेसमेंट देत आले म्हटल्यावर बघा की 1 आवरला बघा वरनं एफयूजी टाकत आले का नाही. हा सर, चेक करा. ओंकार सर, तुम्हाला हे माहिती आहे स्टॉक कोणते कोणते आहेत माहिती आहे का ह्याच्यात? टॅनफॅक बघू आपण. हॅलो, कोणाचे आहे ते बायस? हॅलो हॅलो, भागवत सर कोण आहे? हॅलो, गेलेत वाटतं. कोण बोलत नाही, कोणाची बायस? ओमकार भागवत कोण आहे? बरं ठीक आहे, बायस बघायला चालू करू आपण. तो स्टॉक आहे बघा हा. ओके, बायस बघताना आपण काय करतोय, 12 महिने 6 महिने
डेली पर्यंत जाऊन आपण काय करतोय, पहिल्यांदा प्राइस हेल्दी करतोय, बरोबर आहे ना? मी तर डेली किंवा विकली ओपन करून बरोबर. प्राइसला हेल्दी करून घेतो पहिल्यांदा. पहिला प्राइस मला हेल्दी दिसले पाहिजे. इथनं बघायला लागले तर सगळी प्राइस मला हेल्दी दिसायला लागल्या बघा. इथनं जरा अनहेल्दी प्राइजेक्शन होती, इथनं बॉक्स टाकला, हेल्दी झाल्या. ओके, म्हणजे वरतीपर्यंत सगळी प्राइस हेल्दी आहे माझी. ओके, माझा सेफ पॉईंट कुठे येणार आहे? इथे येऊ शकतोय. ते बघा इथे सेफ पॉईंट येणार माझा, कारण की इथनं करेक्शन देऊन हाय तोडलाय. ओके, हा सेफ पॉईंट येणार, बरोबर. सेफ पॉईंट येणार, वरचा हाय तोडला. आता इथनं मार्केट खाली कशात आलं, एफयूजी मध्ये आलं. या आता ह्या एफयूजी मधनं जाणार आहे ती वरती, बरोबर आहे काय? बायस बुलिश करून दिलाय का तुम्हाला त्यानं? दिलाय, बरोबर. बघा या 2 कॅन्डलचं लिक्विडिटी खाऊन बायस बुलिश करून दिलाय आणि ह्याच्या वीकला फिबोनाची लावून तुम्ही बॅलन्सिंग पण केलेलं आहे. बॅलन्सिंग पण आणि बॅलन्सिंग पण झाले, बरोबर आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. आता वरनं इथनं डिस्प्लेसमेंट देत आले म्हटलं मार्केट काय करणार, ह्या एफयूजी मध्ये जाणार, ह्या एफयूजी मध्ये जाणार आणि ह्या एफयूजीतनं काय करणार, वरती जाणार. सर, ती म्हणजे ऑर्डर फ्लो झाली का होती? मागची ऑर्डर फ्लो रिव्हर्स होईल ना, म्हणजे तिथे एपीजी मध्ये ही रिव्हर्स झाली. हा, म्हणजे रिव्हर्स होईल एपीजी मध्ये आणि तिथनं बाय करायचं. एफयूजी मध्ये 1 आवरची रिव्हर्स होईल परत, 1 आवर्स किंवा 30 मिनिटाची. 30 मिनिटाची होईल, 30 मिनिटाची. ओके. मग जाईल वरती. यो स्टॉकचा तो अनालिसिस असं होतं. आता दुसरा स्टॉक कुठला इथं टाटा इलेक्सी. टाटा इलेक्सी कुठं आहे? या चुक्या टाटा इलेक्सी बघा. आता ह्याचा बायस बघा. पहिल्यांदा मंथलीवर गेलो, मंथली नंतर सगळं बघून आलो. प्राइस मला वाटतं हिथनं रॅली गेलेली हेल्दी झाले, इथं येस हेल्दी झाल्या. पण सेफ पॉईंट तुमचा इथंच राहणार आहे, लक्षात घ्या, कारण की हाय तोडा नाही तिनं अजून. सेफ पॉईंट तुमचं तिथेच राहणार. मार्केट कशामध्ये आले? IRL मध्ये आले. IRL मध्ये कुठे जाणार आहे? ERL ला जाणार आहे. ERL. ओके, ERL ला जाणार आहे. आणि इथं तुम्हाला बायस बुलिश करून द्यायला लागले बघा. ते द्यायला लागले का? बघा इथे बायस बुलिश करून दिले काय? बघा इथं बायस बुलिश केलाय, लो स्वीप. इथे करेक्शन देऊन लो स्वीप बायस बुलिश आहे. म्हणजे सध्याचं तर टार्गेट आहे इथे कुठेतरी वरती जाणार. ते सध्याचं टार्गेट हा हाय घेऊ शकतो तो. ही लिक्विडिटी आहे, ड्रॉन लिक्विडिटी. आता इथनं प्रोजेक्शन करायचं तुम्हाला, प्रोजेक्शन करायचं. आता बघा इथनं वरती यायला करेक्शन दिलं, इथनं वरती यायला करेक्शन दिलं, इथनं वरती यायला करेक्शन दिलं, म्हणजे इथनं डायरेक्ट कुठे जाणार आहे? मार्केट वरती जाणार आहे. ओके ओके. DOL. आता फक्त ह्या कॅन्डलचं प्रोजेक्शन करायचं तुम्हाला शेवटच्या. परत डेलीला गेलो. डेलीला गेल्यानंतर बघा लो खाऊन आतमध्ये आल्या. ह्या कॅन्डलला फिबोनाची लावायची पूर्ण आणि डेलीवरनं 1 आवरला जायचं. 1 आवरला जायचं. आता मार्केट वरती कसं गेलं बघा, डायरेक्ट गेले. डिस्प्लेसमेंट किती टक्क्यापर्यंत येईल? 50च्या खाली. 50च्या खाली. तरी पण बघायचं डिस्प्लेसमेंट आले का. हेल्दी डिस्प्लेसमेंट असल्यावर येत नाही खाली. 50च्या खाली. मग 50च्या खाली काय करायचं? PY मार्क करायचं. 50 बसला 50च्या खाली. खाली पण येते. हा, काय करणार? ऑर्डर फ्लो व्यवस्थित. ओके. 30 मिनिटाची PY आहेत, 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची ऑर्डर फ्लो रिव्हर्स करायची. ओके, त्याच्यानंतर PNG पण चांगलं वाटतं. हा, PNG. यस, इसका कोई क्या ये स्टॉक है क्या या? हेल्दी झाले का नाही? क्या झालेला? हे बघा, ह्याला हेल्दी बघायचं होतं. इथनं प्राइस मला वाटतं हेल्दी होत आले बघा. बघा हेल्दी होत आले का? येस, नाही झाली तरी पण वरती हेल्दी झाले. इथं नसली झाली तरी वरती हेल्दी झाली. ती इथं आले ना आता वरती हेल्दी करायला. झाले का हेल्दी? म्हणजे कुठल्या तरी IRL मध्ये आले असणार ती. बघा आले का IRL मध्ये? जाणार आहे कुठं?
ERL ला आणि अक्युमुलेशन त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे ना, ठेवले का? ठेवलंय. आता ही ब्लॅक कॅन्डल आहे, ही ब्लॅक कॅन्डल येते म्हटल्यावर काय करणार? लिक्विडिटी घेणार. लिक्विडिटी घेणार आणि फर्स्ट टार्गेट तुमचं हे असणार, बरोबर आहे का? येस सर. ही लिक्विडिटी क्लिअर करणार आणि मग ऑर्डर फ्लो रिव्हर्स मारायची आणि जायचं वरती. ओके, समजलं? ओके. अशा पद्धतीने. आणखी कुणाचे काय प्रश्न असतील तर सांगा. हॅलो, ज्यावेळेला पण आपल्याला मोकळी वेळ मिळणार आहे त्यामध्ये आपण असे सेशन घेणार आहे. प्रत्येकाला ट्रेडर बनवायचं, लक्षात घ्या. ओके, हॅलो सर. बोला. सर पीवाय मध्ये पीवाय ला जर मार्केटने टच केलं तर लगेच ते पीवाय डिस्क्वालिफाईड होतो का? होय. ऑर्डर फ्लो रिव्हर्स करायची. एकदा रिव्हर्स झाली आणि एंट्री नाही झाली आणि नंतर ना एंट्री द्यायला आलं तर नाही. कसं असतं दाखवतो तुम्हाला मी एकदा. हा सर. आणि ज्यांची एक्सचेंजची डेमो आणि रिअल काय अकाउंट काढायचं असेल तर लगेच ग्रुपला मेसेज करा फास्ट मध्ये. बघा ह्यो पीवाय आहे, वरनं मार्केट पीवाय मध्ये आलं, खालीहून वरती जाऊन इथं ऑर्डर फ्लो रिव्हर्स करून वरती गेलं परत. हा सर. आणि परत वरती येऊन जर खाली येत असेल तर पीवायचं काय काम नाही आहे. इथनं जिथनं वरती गेले त्या कॅन्डलच्या खालची लिक्विडिटीचं काम आहे. लिक्विडिटी त्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी पडलेली असते, ह्या कॅन्डलच्या खाली ती लिक्विडिटी क्लिअर करून ते परत वरती जाऊ शकतं. कधी? ज्यावेळेला तुमचा बायस बुलिश असतो त्यावेळेला. ठीक आहे सर. ओके, कळालं? हा सर. बरोबर. वर जायसाठी त्याला पेट्रोल पाहिजे. हा, पेट्रोल पाहिजे तर ते वरती जाणार. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. आपले ग्रुप्स आहेत, तुम्हाला मेसेज टाकण्यासाठी अलाव आहे सगळ्यांना. ओके, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, काय येत नाही ते बिंदास सगळं शेअर करायचं आहे. ओके, सगळ्यांनी. लेडीजचे वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत, बिंदास सगळं शेअर करा. आपण त्या पद्धतीने सेशन वगैरे घेऊन प्रत्येकाला ट्रेन करण्याचा प्रयत्न करू. ओके सर, एक विचारू का? विचारा घे. सर, एखादा पीवाय छोटा असला किंवा मोठा असला काय फरक म्हणजे असतं मध्ये? फरक काय पडत नसतो, फक्त कसं असतं टाइम फ्रेम मॅटर करतो. तुमचा पीवाय मंथलीचा पण आहे आणि 3 महिन्याचा पण आहे. 3 महिन्याचा महत्वाचा असतो, मंथलीच्या याला किंमत नाही. नाही सर, ते म्हणत नाही मी. समजा 1 तासाचा पीवाय, दुसरा 1 तासाचा पीवाय, म्हणजे साईज मध्ये छोटा मोठा आहे, काही फरक पडत नाही. फक्त फिबोनाचीचे केस फरक पडतो तिथं. कुठल्या पीवायला मार्केट टॅप करायला येणार ही फिबोनाचीची केस सांगत असते. ठीक आहे सर. हा, बाकी तुम्हाला सगळे तुमचे प्रश्न जे काय असतील त्याच्यावर सेशन होतील इथून पुढे. सगळे तुम्हाला ग्रुपवर बिंदास टाकायचे, आजच टाका पाहिजे तर, त्या पद्धतीने होईल. एंट्रीला का तुम्हाला ऑर्डर फ्लो रिव्हर्स करायचं. ऑर्डर फ्लो रिव्हर्स केलेले सगळे ऑर्डर फ्लोच्या नॅरेटिव्ह नुसार रिव्हर्स केलेले चार्ट टाका सगळे काढून, म्हणजे एंट्री कळते लगेच तुम्हाला. किंवा ह्या सेशन मध्ये घेण्याचा प्रयत्न करू आपण. ह्या बॅचला प्रॉपर सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करूया. ओके सर, कुठल्या टेलिग्रामला टाकायचे का? टेलिग्राम टाका. छोट्या टाइम फ्रेमची जरी टाकले तरी चालतील का? चालते. आता विदाऊट नियमाच्या सगळ्या गोष्टी केल्या तर चालतील. नियमानंतर सगळं करायचं नंतर ना. आता सध्या तुमच्यासाठी विदाऊट नियम करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. नियमानुसार नंतर करायचं. ओके. सर. हा, बोला. सर, उद्यापासून नवीन बॅच सुरू होते का? हो, नवीन बॅच चालू होते. उद्यापासून जॉईन करा, परत रिव्हिजन करा. सगळ्या गोष्टी समजायला लागतात. काय प्रश्न असतील तर विचारा. हो सर. नाही सर, या बॅच ऑब्झर्व केलं, एवढं काय खरंच सांगत नाही, समजलं एवढं. समज जसं पुढे 2-3 बॅच केल्यानंतर ना क्लॅरिटी येते. लगेच जॉईन झालो होतो ना, मग मला जास्त थोडं काय प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पहिल्या बॅचला मला लवकर लक्ष देत नव्हतं, आता दुसऱ्या बॅचला चांगलं कळलं. अजून तिसऱ्या बॅचला सगळं कळायला चालू. बाकी काय नाही. चालते, ठीक आहे. मग आपण उद्याच्या सेशनला भेटू नवीन बॅच मध्ये. गुड नाईट सगळ्यांसाठी. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट.